कसा आहेस? इन्स्पेक्टर अभिषेकने तुरुंगात येत म्हटलं. ठीक आहे, तुमचीच कृपा. सागर उभा राहत म्हणाला. सागर तुरुंगात कैदी म्हणून होता. इन्स्पेक्टर अभिषेक आज पुन्हा चौकशीसाठी आला होता. आज काहीतरी माहिती मिळावी म्हणून. सागर इन्स्पेक्टर अभिषेकची वाट बघत होता जणू. मी येणार हे तुला माहिती होतं वाटते. अभि आतमध्ये जात म्हणाला. बसा साहेब, तुम्ही येणार हे मला माहीत नव्हतं, तर माझं तसं अनुमान होतं. असो, आज असेच आलात? आज रेकॉर्डिंग करत नाहीत का माझं स्टेटमेंट? सागर अभिकडे बघत म्हणाला. इन्स्पेक्टर अभिषेक आत ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. सागर त्याच्यासमोरच बसला. गेल्या 4 मीटिंगमध्ये जे काही रेकॉर्डिंग झालं त्यात काहीच नव्हतं. तू काहीच सांगितलं नाहीस, म्हणून आज असाच आलो, अभि शांतपणे म्हणाला. त्यावर सागर हसला. मी खरं सांगितलं असतं, तुम्ही रेकॉर्ड केलं असतं, पण त्याचा काही फायदा झाला नसता. मी बोललो असतो की तुम्ही बळजबरीने माझ्याकडून बोलवून घेतलं. सागर अगदी शांत चित्ताने बोलत होता. अभिला काय बोलावं ते कळत नव्हतं. थोडा वेळ अभि सागरकडे बघत राहिला. हे बघ सागर, हे तुलाही माहीत आहे आणि मलाही. त्या दोघांना तू मारला आहेस. तुझी शिक्षा त्या बाकीच्यांना का देतो आहेस? त्यावर सागर पुन्हा हसला. आजूबाजूला बघितलं. तुम्ही एकटे आहेत म्हणून सांगतो. दोघांना नाही, पण एकाला नक्की वर पाठवलं आहे. आता तो कोण आहे हे तुम्ही शोधा. तसा अभि खुर्चीवरून उठला आणि सागरची कॉलर पकडली. गेले 2 महिने झाले. तुझ्यामुळे त्या बाकी 4 जणांना आत टाकलं आहे. त्याचे काहीच वाटत नाही तुला? सागरने त्याचे हात झटकले. इन्स्पेक्टर, हात मलाही उचलता येतो, पण चांगल्या माणसांवर हात उचलत नाही मी. अभि त्याच्यापासून जरा लांब जाऊन उभा राहिला. थोडा वेळ तिथे थांबून मग आपल्या केबिनमध्ये आला. 2 महिन्यांपूर्वी 5 खून 5 दिवशी असे एकामागोमाग झाले. मिळालेल्या पुराव्यानुसार 5 जणांना अटक झाली. केस इन्स्पेक्टर अभिषेककडे आली होती. सोबत महेश होता. जेव्हा केस सोडवणं अशक्य झालं तेव्हा या दोघांकडे केस आली. आधीच्या इन्स्पेक्टरने 5 जणांना पकडलं होतं. अर्थात पुरावे बक्कळ नसले तरी खूप काही मिळालं होतं. महत्त्वाचं म्हणजे CCTVचे व्हिडिओ. 5ही खुनांच्या वेळी त्यांना भेटलेल्या शेवटच्या व्यक्तीमध्ये यापैकी कोणी ना कोणी होतंच. अभि वैतागून त्याच्या कॅबिनमध्ये आला आणि असाच बसून विचार करू लागला. थोड्या वेळाने डॉक्टर महेश त्याचं काम संपवून भेटायला आला. काय झालं अभि? सकाळी सकाळी टेन्शनमध्ये? महेश अभिच्या केबिनमध्ये आला. सावंत, जरा 2 चहा सांगा. महेश खुर्चीवर जाऊन बसला. काही नाही रे, ही नवीन केस. त्या इन्स्पेक्टरने त्या 5 जणांना कशावरून पकडलं तेच कळत नाही. ते जरा विचित्र आहे ना? एकाचेही फिंगरप्रिंट्स नाहीत, महेश बोलला. तोपर्यंत चहा आला. अभिने पुन्हा केस फाईल उघडली. 5 खून. प्रत्येक वेळेला पकडलेल्या आरोपीपैकी मृत व्यक्तीला भेटलेला शेवटचा व्यक्ती. फक्त त्यांचे फिंगरप्रिंट्स नाहीत किंवा असा ठोस पुरावा नाही. बाकी खुनाची पद्धत एकच. सागर सोडून बाकीचे 4 जण मुके. बोलताच येत नाही. त्यात सागर काही कबूल करायला तयार नाही. त्यात आज बोलतो कसा? मी एकालाच मारलं आहे. ते कोणाला आणि कसं ते तुम्ही शोधा. शहाणाच आहे मोठा. आता अभि हसत म्हणाला. बरं, त्याची पुढची सुनावणी कधी आहे? महेशने चहा संपवला. 2 दिवसांनी. तू येणार आहेस ना? बघू, काम नसेल तर येईन. चल, मी निघतो. महेश गेल्यावर अभि कोर्टात जाण्याची तयारी करू लागला. 2 दिवसांनी कोर्टात केस उभी राहिली. आधीही 2 महिन्यात 3 वेळा त्यांची सुनावणी झाली होती, परंतु त्यातून काहीच निकाल हाती लागला नव्हता. म्हणून यावेळेस काय निकाल लागतो याची सर्वांना उत्सुकता होती. 5 पैकी 4 आरोपी अपंग म्हणजे मुके असल्याने केसला वेगळाच अर्थ प्राप्त झाला होता. खून करताना वापरलेलं हत्यार मिळालं नव्हतं. 5ही खून गोळी मारून झाले होते. खूप शोधून सुद्धा ते हत्यार सापडलं नव्हतं. त्यात सागरने सगळे आरोप फेटाळून लावले होते. वकीलसुद्धा नाकारला होता त्याने. सागरला वकिलीची चांगली जाण होती बहुतेक, म्हणून स्वतःची केस लढत होता. तशी मुभा असते ना कोर्टात. तर आतापर्यंत झालेल्या 3 सुनावणीत झालेल्या आरोपात सागरने सगळ्या आरोपातून नकार दिला होता. फक्त CCTV फुटेजमुळे यांना पकडलं होतं. म्हणून यावेळेस कोणते नवीन पुरावे मिळाले आहेत यासाठी सर्व जमले होते. जज अजून यायचे होते. सागर आणि त्याच्यासोबत असलेले 4 आरोपी एकत्र बसले होते. महेश आला आणि अभिच्या बाजूला जाऊन बसला. ऐक जरा, बाहेर ये, बोलायचे आहे जरा. महेश अभिच्या कानात कुजबुजला. अरे, आता सुरू होईल केस, नंतर बोलू.
अभि महेशला खाली बसवत म्हणाला. त्याच संबंधी बोलायचं आहे. ते ऐकून अभि लागलीच बाहेर गेला. बोल, काय सांगायचं आहे? मला एक सांग, या 5 जणांची केस एकत्र का चालू आहे? म्हणजे काय बोलायचे आहे तुला? अरे, यांचा काही संबंध आहे का? 5 खून झाले, मग 5 वेगवेगळ्या केस का केल्या नाहीत? एकच सुनावणी का? असं विचारतो आहे मी. अभि विचारत पडला. हो रे, ते मलाही माहीत नाही. आधीच्या 3 पैकी 2 सुनावणी तर केस माझ्याकडे येण्याआधीच झालेल्या होत्या. तेव्हापासून ही एकच केस आहे. बरं, मग ऐक. मी थोडा तपास केला. आधीच्या इन्स्पेक्टर पाटील यांनी 5 वेगवेगळ्या केस उभ्या करण्यापेक्षा एकच केस फाईल केली. कारण एकच पद्धत होती खुनाची. त्यांनी ते लॉजिक वापरलं, पण या 5 जणांचा खरोखर संबंध आहे. काय? हे 5ही एकमेकांचे मित्र आहेत. हे तर अभिला माहीतच नव्हतं. आणखी एक गोष्ट, हे सगळं मागच्या केससारखं वाटत नाही तुला? काय ते? CCTV फुटेज, त्यावरून यांना अटक केली ना. या सर्वांना खून करायचा होता तर वेश बदलून मेकअप वगैरे करून आले असते ना, किंवा लपून आले असते. पण इथे तर सगळेच कॅमेरा समोर येतात. महेशने आणखी माहिती पुरवली. काय बोलायचे आहे नक्की? मला वाटते ना, यापैकी कोणीच खून केलेला नाही. महेशने मत मांडलं. ते बघू. तू बोलतोस तेही बरोबर आहे. बाकी आज काय होते ते कळेल आता. दोघे आत आले. 10 मिनिटांनी केसच्या सुनावणीला सुरुवात झाली. पुन्हा एकदा CCTV फुटेजचा पुरावा उभा करून वकिलाने सागरसह 4 जणांवर आरोप केला. यावेळेस सागरकडून कोणताच बचाव झाला नाही. सागर काहीच बोलत नाही म्हणून जजनेही त्याला विचारलं. मिस्टर सागर, यावेळेस तुम्हाला काही बोलायचं नाही का? सागर आता आरोपीसोबत जाऊन उभा राहिला. नाही जज साहेब, एक सांगायचे होते. आम्हा 5ही जणांना गुन्हा कबूल आहे. ते खून आम्हीच केले. या सागरच्या वाक्याने कोर्टात एकच खळबळ उडाली. मिस्टर सागर, तुम्ही काय बोलत आहेत ते कळते आहे का तुम्हाला? जज साहेबांनी पुन्हा विचारलं. हो सर, मी स्वतः सांगतो आहे, आणि या सर्वांच्या वतीने सुद्धा. ठीक आहे, पण तसं सर्वांनी लेखी लिहून द्यावे लागेल, कारण काही जण अपंग आहेत. हे खूपच विचित्र होतं. सागर अचानक कसा बदलला? 3 वेळेस तर निर्दोष आहे असंच सांगत होता. अभिला जास्त धक्का बसला होता. अचानक कसं हे घडलं? सगळ्यांनी लेखी लिहून दिलं. जज साहेबांनी सगळं वाचून घेतलं. आरोपींनी स्वतःच खुनाची कबुली दिली असल्याने केस पुढे चालवण्यात अर्थ नाही. तरी यातील काही आरोपी अपंग असल्याने त्यांना कोर्ट थोडी कमी शिक्षा देत आहे. त्या 4 आरोपींना 50 वर्ष सक्त मजुरी तर सागर यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. केस संपली. आरोपींना पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं. शिक्षेची सुनावणी झाली असली तरी त्या सगळ्या क्रियेला 2 दिवस लागणार होते. तोपर्यंत तरी आराम होता. अभि एकदम आरामात बसला होता. तो त्याच्या केबिनमध्ये महेश आला. काय साहेब, एकदम आरामात? महेश हसत म्हणाला. हा रे, बघ ना, त्या सागरने केसच संपवून टाकली. असं का केलं असेल त्याने, याचा विचार करतो आहे. आता कशाला विचार करतो आहेस? शिक्षा तर मिळाली त्यांना. तरी पण 2 महिने काही बोलत नव्हता आणि आता अचानक खुनाची कबुली. विचित्र वाटते ना? अभि उभा राहत म्हणाला. जाऊ देते. त्याला भेटायला जाणार होता ना, गेला नाहीस? महेश त्याचं सामान उचलत म्हणाला. जातच होतो. महेश त्याच्या घरी आणि अभि सागर ज्या तुरुंगात होता तिथे निघाला. सागर आणि त्या 4 जणांची त्या तुरुंगातून दुसऱ्या मोठ्या तुरुंगात रवानगी होण्यास आठवडा जाणार होता. तोपर्यंत ते तिथून जवळच असलेल्या तुरुंगात होते. सागर त्याच्या तुरुंगात बुद्धिबळ खेळत बसला होता. याआधीसुद्धा तो असा एकटाच बुद्धिबळ खेळत असे. इन्स्पेक्टर अभिषेकला त्याने बघितलं नाही, एवढा तो त्या खेळात मग्न झाला होता. अभि त्याला कधीपासून बघत होता. थोड्या वेळाने सागरची नजर अभिषेकवर पडली तसा तो उभा राहिला. या इन्स्पेक्टर साहेब, आज इकडे कसे आलात? असाच तुला भेटायला आलो. अभिने हवालदाराला हाताने खून करून टाळ उघडायला सांगितलं आणि अभि आत गेला. तुझ्याबरोबर बोलायचं होतं म्हणून आलो. अभि आत ठेवलेल्या खुर्चीवर बसला. असं आहे तर अजूनही काही बोलायचे आहे का? मला वाटलं निकाल लागला तसं तुमचं काम संपलं. सागर बुद्धिबळाच्या पटाकडे पाहत म्हणाला. असं का केलंस? हे जर तू आधी सांगितलं असतं तर तुझा आणि पोलिसांचा दोघांचा वेळ वाचला असता. अभि बोलला तसा सागर त्याच्याकडे न बघताच हसू लागला. खूप वेळ हसत होता तसाच.
तुम्हाला येतो का हा खेळ खेळता? सागरने विचारलं. आधी खेळायचो, आता नाही. का? नाही, तुम्ही विचारलं ना. आधी का नाही सांगितलं? सेम अगदी या खेळासारखंच. यात घाई करून चालत नाही. सावकाश डोकं लावून योग्य ती चाल रचून खेळावं लागते, सागर बोलला. पण तू एकटाच का खेळत असतोस? अभिच्या पुढच्या प्रश्नावर सुद्धा सागर हसला. एकटा नाहीच आहे. समोरची चाल खेळल्याशिवाय ते शक्य नसते. आणि आता या खेळात समोरच्या चाली रचून झाल्या आहेत. आता आमची वेळ आहे योग्य त्या चाली रचायची. अभिला अजिबात कळत नव्हतं सागर काय बोलतो आहे ते. अभि बाहेर आला. हवालदाराने टाळं लावलं. सागरकडे बघत म्हणाला, मला वाटते की हे तू आधीच सांगायला पाहिजे होतं. एनिवेज, केस तशीही बंद झाली आहे. ते ऐकून सागर मोठ्याने हसला. केस बंद झाली नाही सर. आता कुठे केसला सुरुवात झाली आहे. आराम करायचा असेल तर तो आत्ताच करून घ्या. हे डॉक्टर महेशला सुद्धा सांगा, कारण नंतर झोपायला तरी मिळेल का ते माहीत नाही तुम्हाला. पुन्हा मोठ्याने हसत बुद्धिबळ खेळू लागला. आधीच्या हसण्यावर एवढं लक्ष नाही दिलं अभिने, पण शेवटी जो हसला ते विकृत हास्य होतं. सागरकडे शेवटचा एक कटाक्ष टाकून अभि घरी निघाला. आणखी 6 दिवसांनी त्या 4 आरोपींना एका ठिकाणी तर सागरला जन्मठेपेची दुसऱ्या तुरुंगात नेण्यात आलं. आता अभिषेककडे दुसरी केस आलेली. त्यात तो गुंतला. महेश त्याच्या कामात बिझी झालेला. सागर त्याची शिक्षा भोगत होता. दैनंदिन गोष्टी सुरू झाल्या. यातच आठवडा उलटला. अभिची आणखी एक केस सोडवून झाली. नवीन केस सुरू करणार इतक्यात एका खुनाची केस हाती आली. अभि लगेचच घटनास्थळी पोहोचला. महेश अर्ध्या तासाने आला. गोळी मारून हत्या केली गेली होती त्यांच्या राहत्या घरात. मृतदेह महेशच्या लॅबमध्ये पाठवला. सोबत महेश निघून गेला. अभि काही पुरावा वगैरे मिळतो का ते बघत होता. फिंगरप्रिंट्स आणि बाकी ते त्याची टीम बघत होते. अभिला तसं काही संशयास्पद मिळालं नाही. CCTVची व्यवस्था नसल्याने वॉचमॅनला विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. कोणीच आलं नव्हतं त्यावेळेस सर. अभिने ते ऐकून घेतलं. दुसरं काय होतं त्याच्या हातात? तो दिवस तर नुसता पुरावे गोळा करण्यात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट घेऊन आला. इंटरेस्टिंग गोष्ट आहे अभि. महेश धावतच त्याच्या कॅबिनमध्ये पोहोचला. काय झालं एवढं धावायला? अभि हातातलं काम सोडून उभा राहिला. बस बस अभि, सॉलिड माहिती मिळाली आहे. पवारांचा खून झाला ना गोळी मारून, त्यांच्या शरीरातून जी बुलेट मिळाली ना ती अगदी सेम टू सेम त्या 5 खुनात वापरल्यासारखीच आहे. महेशने माहिती पुरवली. काय बोलतोस? अभि लगबगीने ते रिपोर्ट्स बघू लागला. मी जेव्हा पहिली ही गोळी बघितली ना तेव्हाच मला संशय आला होता. मी लगेच मॅचसुद्धा करून बघितली. तेव्हाच मला संशय आला होता. तर उत्तर एकच. पण त्या 5 खुनांचा आणि याचा काय संबंध? अभिचा पुढचा प्रश्न. मला वाटलंच होतं. म्हणून लगेच मी यांचा काही संबंध आहे का ते माहिती काढली. तर त्या मृत व्यक्तींपैकी एकाचे हे मानलेले भाऊ होते. आता अभिला विचार करायला भाग पडले. शिवाय मला त्यांच्या शर्टाच्या खिशातून काही सापडलं. आणि डॉक्टर महेशने एका लहान पिशवीतून एक बुद्धिबळाची सोंगटी बाहेर काढली. अभिने ती हातात घेतली. याला प्याद म्हणतात ना, याचा काही संबंध आहे का? अभिने महेशला विचारलं. ते तुला शोधायचं आहे. पण मला तरी वाटते की याचा आणि त्या 5 खुनांचा काहीतरी संबंध असावा नक्की. आता खरंच अभि विचारात पडला. महेश थोड्या वेळाने एक कॉल आला तसा निघून गेला. अभि एकटाच त्याच्या कॅबिनमध्ये विचार करत बसला होता. महेशने रिपोर्ट्स आणले होते. बाकीचे रिपोर्ट्स यायचे बाकी होते. त्याशिवाय काही हालचाल करता येणार नव्हती. त्याच फाईल पुन्हा पुन्हा बघत होता अभि. समोर ते बुद्धिबळातलं प्याद होतं. त्याने त्या हातात उचलून घेतलं आणि बोटांमध्ये फिरवू लागला. अचानक त्याला सागर आठवला आणि त्याचं बोलणं. तसाच उठला. गाडी काढायला सांगितली आणि तडक सागर जिथे होता तिथे पोहोचला. सागर त्याचं नेहमीचंच काम संपवून पुन्हा एकदा बुद्धिबळाचा डाव मांडून बसला होता. अभिला बघितलं त्याने, पण उभा राहिला नाही. सागर, काय संबंध आहे सांग मला. अभिने त्याला बाहेरूनच विचारलं. अरे वा, सुरुवात झाली वाटतं. छान, सागर हसत म्हणाला. आणि तुम्हाला पुढचा क्ल्यू मिळाला असेल ना, प्याद. यावरून अभिला नक्की समजलं की याला खूप काही माहीत आहे. सागर, सांग, काय चाललं नक्की? तुला ते माहीत आहे हे मला कळलं आहे. तुम्ही तसे हुशारच आहेत. चला,
आत येता का? सांगतो सगळी गोष्ट. सागरने अभिला आत बोलवलं. अभि आत आला तसा सागर पुन्हा म्हणाला, वेळ आहे ना? कथा जरा मोठी आहे, चालेल ना? तू सुरू कर, मी बघेन वेळेचं. एका हवालदाराला सांगून त्याचं बोलणं रेकॉर्ड करायला सांगितलं. चला सुरुवात करू. पहिलं सांगतो की आम्हा 5 जणांची अटक होणे इट्स अ पार्ट ऑफ द प्लॅन. परफेक्ट जमला. आधी वाटलं होतं की तसं होणार नाही, पण छान जमलं. त्यानंतर हे तुमचं इकडे येणे ते सुद्धा प्लॅनप्रमाणेच. मला माहीत होतं की हे प्यादं घेऊन तुम्ही इकडेच येणार. तो खरं तर मला इशारा आहे पुढचा क्ल्यू तुम्हाला देण्यासाठी. तो नंतर देतो, आधी स्टोरी. बुद्धिबळाचा खेळ आहे ना, तसंच काहीचं झालं आहे. फक्त आमच्याकडचं सैन्य थोडं कमी होतं म्हणून. सांगायचं झालं तर असं, सागरने बुद्धिबळाच्या एक एक सोंगट्या बाजूला काढून ठेवल्या. फक्त राजा आणि 6 प्यादे एवढं सफेद सैन्य ठेवलं. हां, आता बरोबर आहे. त्यातले आम्ही 5 प्यादे, सागर बोलला. म्हणजे तू खून केलास ना? मग एवढे दिवस का कोर्टात नकार देत राहिलास? सागर पुन्हा हसला. तेव्हासुद्धा सांगितलं, या खेळात वेळ खर्च करावा लागतो, तेव्हा रिझल्ट मिळतो. अजून एक गोष्ट, आमच्यापैकी कोणीच खून केलेला नाही. हा सुद्धा प्लॅनचा भाग आहे. अभि उठला आणि सागरची मान पकडली. काय खेळ समजला का तुम्ही? पोलीस कोर्ट वगैरे मज्जा येते का खून करायला? सागर फक्त हसत होता. थोड्या वेळाने अभि खाली बसला. कोणी मारलं त्यांना? सांगतो. आधी पुढच्या क्ल्यूची तयारी करतो. आता सागर काळ्या सैन्याची एक एक सोंगटी बाहेर ठेवू लागला. बुद्धिबळाचा पटावर आता 2 प्यादे, 1 हत्ती, 1 घोडा, 1 उंट, वजीर आणि राजा होता. काय समजायचे? एवढ्या सगळ्यांना मारलं तुम्ही? अभि ते बघून म्हणाला, नाही नाही सर, फक्त 5 जण आधी आणि आता 1. हे जे मेले आहेत ना, ते सगळे प्यादेच होते. तू मारलं नाहीस, मग कोणी मारलं? आमच्या एका उरलेल्या प्यादाने. तुम्हाला अजिबात माहिती नाही हा खेळ. सागर पुन्हा हसत म्हणाला, बाकी मोठे योद्धे जरी गेले असले तरी एक प्यादा योग्य ठिकाणी पण दुसऱ्या राजाच्या पटावर पोहोचला तर तो वजीर होतो. माहीत नसेल तर विचारा कोणालाही. प्यादा एक एक पाऊल चालतो, तसं चाल करत करत तो तिथे पोहोचला. म्हणून एवढा वेळ मी कोर्टात टाइमपास करत होतो. अभिच्या सगळं डोक्यावरून गेलं. काय बोलतो आहेस ते तुला तरी कळते आहे का? तुम्हाला पुढचा क्ल्यू द्यायचा आहे, हा घ्या. काळ्या सैन्यातील हत्ती उचलून त्याने अभिच्या हातात दिला. शोधा म्हणत सागर पुन्हा खेळण्यात मग्न झाला. हा खरं बोलतो आहे की काहीतरी बरळतो आहे उगाच? पण त्याला मी सांगण्याआधीच माझ्याकडे प्यादा आहे हे माहीत होतं. काय करायचं नक्की? सागरचा इतिहास कोणालाच माहीत नव्हता. आधीच्या इन्स्पेक्टरने सुद्धा ती माहिती काढायचा प्रयत्न केला नाही. अभिने लगेच माणसं कामाला लावली. 5ही जणांचा काही संबंध आहे का? त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काय? तो बोलतोय तसा 6वा कोण असेल जो खून करतो आहे? एवढे आणि बरेचसे प्रश्न अभिला पडले. पहिली माहिती मिळाली ती अशी की 6व्या खुनाच्या आधी एक पोस्टमन आलेला. त्यांना काही द्यायचं. अभि पुन्हा घटनास्थळी पोहोचला. निदान त्याने आणलेलं पत्र किंवा काही पार्सल मिळते का ते बघण्यासाठी. साधारण किती वाजता आलेला पोस्टमॅन? अभिने वॉचमॅनला विचारलं. सकाळी 10:30 ते 11:15च्या सुमारास. आणि हो, तो याच भागातला पोस्टमॅन आहे. त्याला ओळखतो मी. वाव, अभि मनातल्या मनात म्हणाला. वॉचमॅनने सांगितल्याप्रमाणे त्या पोस्टमनला बोलावून घेतलं. हा बोला, तुम्हाला कळलं असेल तुम्ही ज्यांना पार्सल दिलं त्यांचा खून झाला आहे, अभिने त्या पोस्टमनला विचारलं. हो सर, पण मला का बोलवलं? तो घाबरत म्हणाला. मी काही नाही केलं सर. ते आम्ही ठरवणार. पहिलं सांगा, तुम्ही त्यांना काय दिलं नक्की? अभिचा पुढचा प्रश्न. पार्सल होतं ते, लहानसं पाकिट. ओळखाल का ते? हो नक्की. अभिने तिथे सापडलेलं एक पार्सल त्यांना दाखवलं. हा सर, हेच पार्सल मी दिलं होतं. अभिने निरखून पाहिलं. देणाऱ्याचा पत्ता, नाव वगैरे काहीच नव्हतं. हे पार्सल ते पोस्टात देताना समोरच्या व्यक्तीचा पत्ता लिहिताना? हो, आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये लिहून घेतला असेल, पोस्टमनने सांगितलं. तसे अभि आणि 2 हवालदार पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचले. काय प्रोसेस आहे साधारण एखादं पार्सल पोस्ट करताना? अभिने तिथे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला विचारलं. पहिलं काय पार्सल आहे ते चेक करतो. वजन करून किती पैसे होतात ते सांगावे लागते.
देणाऱ्याला पटलं तर मग त्याचा पत्ता आणि जिथे पोहोचवायचे आहे तो पत्ता आणि नाव लिहून घेतो. पॅकिंग नसेल तर तेही करतो आम्ही. ओके, मग हे पार्सल तुमच्याकडून गेलं आहे का? त्याने ते निरखून पाहिलं. स्टॅम्प याच पोस्ट ऑफिसचा आहे. त्याने नोंद वही काढली. हा सर, हे पत्ते आहेत दोन्ही. अभिने वही पाहिली. पत्ता तर खोटाच असणार हे माहीत होतं. तरी अभिने एकाला त्या पत्त्यावर पाठवलं. नाव होतं रहिमा शेख. नाव वाचून अभिने विचारलं, यांचा चेहरा आठवतो का? बुरखा होता सर. अभिला तेच अपेक्षित होतं. आणि पार्सल आठवते का काय होतं? तो जरा विचार करू लागला. त्या पार्सलकडे एकदा पाहिलं. हो सर, आठवलं. त्यांना स्पीड पोस्ट करायचं होतं. बुद्धिबळात असते ना ते प्यादव ते होतं. अच्छा, म्हणजे इथूनच गेलेलं ते. पुढे काय करणार? पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आला. केबिनमध्ये महेश वाट बघत बसला होता. काय अभि, काही भेटलं का? नाही रे, त्या सागरला माहीत आहे हे सगळं कोण करते आहे ते. तो काही सांगायला तयार नाही. बुद्धिबळाचा खेळ चालू आहे सगळा. हा बघ, पुढचा क्ल्यू दिला आहे त्याने. सागरने त्याला दिलेला बुद्धिबळातील हत्ती महेशला दाखवला आणि अभिने सगळी माहिती सांगितली. अरे बापरे, म्हणजे आणखी किती खून होणार? महेश घाबरला. तेच तर माहीत नाही. मग आता काय करायचे? महेशने विचारले. आता काय, वाट बघायची पुढचा खून होण्याची. कारण कोणाला प्रोटेक्ट करायचं तेच माहीत नाही, अभि हताश होऊन म्हणाला. पुढचा दिवस जास्त काही माहिती मिळाली नाही. पुरावे जास्त काही नव्हतेच. फिंगरप्रिंटसुद्धा नाही. अभिला चैन पडत नव्हता. केबिनमध्ये एरझऱ्या घालत होता. थोड्या वेळाने त्या 5 खुनांची आणि आता झालेल्या खुनाची फाईल पुन्हा बघू लागला. सगळीकडे एकच गोळी मारून हत्या. 6ही खुनाच्या वेळी हत्यार मिळालं नव्हतं. कुठं गेलं हत्यार? विचार करून डोकं दुखायची वेळ आली. त्यातच अभिचं लक्ष त्या हत्तीवर गेलं. हाच क्लू दिला ना त्या सागरने? अभिला राग आला. इतक्यात महेश आला. बरं झालं तू आलास ते. चल. अभिने त्याला बघताच म्हणाला. कुठे? सागरकडे. त्याला माहीत आहे खरा खुनी कोण आहे ते. दोघे तडक सागरला भेटायला पुन्हा त्या तुरुंगात आले. यावेळेस सागर आरामात पाहुणला होता. आज बुद्धिबळ खेळत नाहीच वाटते. खेळ संपला का? अभि त्याला झोपलेला बघून बोलला. त्यावर सागर न उठताच बोलला. नाही, खेळ तर आता सुरू झाला आहे. इन्स्पेक्टर अभिषेक, मज्जा येणार आता, हसत म्हणाला. अभि त्याला मारतच होता, पण महेशने त्याला थांबवलं. अभि ऐकायला तयार नव्हता. त्याच आवेशात तो तुरुंगात शिरला. सागरला जबरदस्ती उठवलं आणि तिथे असलेल्या खुर्चीवर ढकलून दिलं. सागर धडपडत बसला खुर्चीवर. पुन्हा महेशने अभिला अडवलं. सांग लवकर, कोण आहे तो? कुणाचा खून होणार आहे? अभिला त्या आवेशात पाहून सागर घाबरला. महेशने अभिला शांत केलं. त्याला बाहेर पाठवलं. तो बाहेर गेला तसा महेशने सागरकडे मोर्चा वळवला. हे बघ सागर, मी डॉक्टर आहे, पोलीस नाही. मी काही करू शकत नाही असं तुला वाटत असेल ना तर ते विसरून जा. मी राग दाखवत नाही याचा अर्थ मला तो राग येत नाही असं नाही. मुकाट्याने सांग काय चाललंय नक्की. नाही तर पुढल्या वेळेस अभिला मी अडवणार नाही. सागर चिडीत चूप झाला. सागर काही बोलत नाही हे बघून महेश बाहेर जाऊ लागला. थांबा सर, सांगतो. पण मी क्ल्यू देईन. जास्त काही सांगू शकत नाही. कारण हा प्लॅन त्याचा आहे आणि त्याला वचन दिलं होतं आम्ही. म्हणून. महेश ते ऐकून जागच्या जागी उभा राहिला. सांग, काय माहिती आहे तुला ते सांग. सागरने एक दीर्घ श्वास घेतला. मी कोड्यात सांगेन. कारण प्लॅन यशस्वी झालाच पाहिजे. सांगतो आता. तो एक सायलेंट पर्सन आहे. शांतपणे ऐकून घेतो सगळ्यांचे. यशस्वी होण्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असते. आपल्या माणसांसाठी जीव देऊ शकणारा असा तो आणि घेतलेलं काम पूर्ण करूनच सोडतो. सागर बोलायचं थांबला. का करत आहे तो आणि कोण आहे नक्की तो? तो हे का करतो आहे हे नंतर सांगेल तुम्हाला. तो कोण आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. महेशला कळलं की हा अजून काही बोलणार नाही. महेश पुन्हा बाहेर आला. हवालदाराने टाळं लावलं. शेवटचं सांगतो, त्याचा नेम कधीच चुकत नाही, सागर बोलला. महेशने ते ऐकलं. सागर पुन्हा जाऊन झोपला. अभि बाहेर बसला होता. महेशने त्याला सगळं संभाषण सांगितलं. मग काय करूया पुढे आता? याला ना चांगला चोप दिला पाहिजे. सगळं सांगून टाकेल. अभि आताही रागातच होता. नाही, तरीही तो सांगणार नाही. म्हणतो प्लॅनप्रमाणे झालंच पाहिजे सगळं. तू बोललास तसंच करावं लागेल. पुढच्या खुनाची वाट बघावी लागेल.
पुढचा दिवस सकाळी अभि लवकर पोलीस स्टेशनमध्ये आला. झोपच लागली नाही त्याला. पुन्हा त्याच फाईल बघत बसला होता. चहा पित होता तेव्हाच कॉल आला. आणखी एक खून. महेशला घेऊन तिथे तो लगेच पोहोचला. खून झालेला तो त्या व्यक्तीच्या इमारतीच्या गेटजवळ. कोणी बघितलं नाही त्यांना मरताना. CCTV फुटेज मिळालं, पण त्यात फक्त ते खाली पडताना दिसत होते. गोळी कुठून आली मग? महेश मृतदेह घेऊन त्याच्या लॅबमध्ये गेला. पुरावा काहीच नाही. अभि थोडा वेळ थांबून पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आला. संध्याकाळपर्यंत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची चौकशी झाली. रात्री उशिरा महेशला कॉल आला म्हणून अभि थांबला. अभि सेम वेपन आहे. सागर बोलतो तोच खून करत आहे. पण त्याला कसं पकडायचं? अभि आधीच थकला होता. उद्या सकाळी बघू. आता माझं डोकं भयानक दुखते आहे. दोघे आपापल्या घरी निघून गेले. सकाळी अभि तयारी करून पोलीस स्टेशनला पोहोचला तर महेश आधीच तिथे बसला होता. काय रे, झोपला नाहीस का? अभि खुर्चीवर बसत म्हणाला. अरे बसू नकोस, चल निघायचं आहे. कुठे? गाडीत तर बस. अभिने गाडी सुरू केली. सांग आता, अभि म्हणाला. पहिल्या 5 खुनाच्या ठिकाणी जाऊ. अर्थात त्या सगळ्या जागा सील केलेल्या होत्या. कोणाचे येणे जाणे नाही. महेश, आपण आधीच खूप वेळा आलो आहे इथे. आता काही मिळणार नाही, अभि बोलला. थांब जरा. आधी एक काम कर. त्यातील फोटोग्राफ बाहेर काढ. या रूममधले. डेड बॉडी कुठे होती ते दाखव. तिथे आधीच खुना करून ठेवल्या होत्या. महेशने अभिला त्याप्रमाणे उभं राहायला सांगितलं. बघ, तू समज तो मृत व्यक्ती आहेस. तसा उभा राहा. अभिने पोझिशन घेतली. आता तुला मी गोळी मारणार. म्हणजे तुझ्या समोर उभा असणार मी, बरोबर ना? महेश बोलला. हो मग, अभि. महेशने काही लिहून घेतलं. आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ चल. अभिला काही कळलं नाही. दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा तसेच केलं दोघांनी. अभिने पोज घेतली, महेशने नोंद केली. असं करत करत 4 ठिकाणे झाली. 5व्या ठिकाणी जेव्हा पोचले तेव्हा अभि वैतागून बोलला. काय चाललंय तुझं नक्की? पहिली तू पोज घे, मग सांगतो. अभिने पुन्हा पोज घेतली. आता बघ, तुला जर मी गोळी मारणार असेल तर दारात किंवा जरा आत येऊन मारीन ना. इकडे का मारीन? म्हणजे? शिवाय तुला हत्यार मिळालं नाही, ते मिळणार सुद्धा नाही. काय बोलतो आहेस? या 5 जणांकडे ते नव्हतंच. कारण ती बुलेट एक रायफलची आहे आणि रायफल लॉंग रेंज शूटिंगसाठी वापरतात. सागरचे बोलणे काल रात्री आठवलं मला. त्याचा नेम कधीच चुकत नाही. अभि, हे फोटो बघ. मृत व्यक्ती खिडकीसमोरच उभी होती किंवा या 5 जणांनी त्या खिडकीसमोर आणलं असेल. सर्व फोटोमध्ये खिडक्या उघड्या आहेत. 6वा खून तसाच झाला. आता 7वा खून तेव्हा तर ते बाहेरच होते. हत्यार मिळणार कसं? तो स्निपर आहे अभि. दुरून नेम लावून गोळी झाडतो. अभिच्या सगळं ध्यानात आलं. म्हणजे तो सगळ्यांना आधीपासून ओळखतो. यांच्यावर पाळत ठेवून असणार तो. त्याशिवाय त्याला कसं माहीत कोण कुठे राहत होते? महेशला पटलं ते. चल निघूया. दोघे गाडीत बसले तर गाडी सुरू होण्याचे नाव घेत नव्हती. काय झालं रे? बहुधा बंद पडली. कालपासून त्रास देत होती. काय करूया? दोघे गाडीतून उतरले. टॅक्सी करूया का? नको, ट्रेनने जाऊ. किती वर्ष झाली असतील. कॉलेजमध्ये असताना ट्रेनचा प्रवास करायचो, आठवलं का? महेश जुन्या आठवणीत रमला. हो चालेल, ट्रेनने जाऊया. दोघे तिकीट काढून ट्रेनने निघाले. गर्दी नव्हतीच, बसायला सुद्धा जागा होती. तरी दोघे दरवाजातच उभे राहून गप्पा मारत होते. एकच स्टेशन गेलं असेल. डब्यात चॉकलेट विकणारा मुलगा चढला. पुढे काही चॉकलेट विकून तो या दोघांजवळ आला. साहेब, नको आहे आम्हाला, पुढे जा. अभि त्याच्याकडे न बघताच बोलला. चॉकलेट नाही साहेब, ये देना था. म्हणत त्याने बुद्धिबळातील उंट अभिसमोर धरला. अनपेक्षित अभि चकित झाला. किसने दिया, बोल जल्दी. अभिने त्याचा हात पकडला. तो मुलगा घाबरला. मैंने कुछ नहीं किया साहेब. वो आदमी ने 50 रुपया दिया और आपके तरफ इशारा किया देने को. कहाँ है वो? अभि ट्रेनच्या डब्यात इकडे तिकडे बघू लागला. तोपर्यंत पुढचं स्टेशन आलं. तो मुलगाही बघू लागला. वो रहा साहब, लाल टी शर्ट टोपीवाला. अभिने पाहिलं. एक जण होता दारात उभा. लाल टी शर्ट, डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर रुमाल गुंडाळलेला. अभि त्या मुलाला सोडून झपकन त्याच्याकडे निघाला. अभिला जवळ आलेलं बघून त्याने पटकन प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि पळू लागला. अभिने तेच केलं. पडता पडता वाचला. स्वतःला सावरलं आणि त्याचा पाठलाग करू लागला.
पण तो इतका चपळ होता की बघता बघता गर्दीत निघून गेला. कुठे शोधणार? अभि रेल्वेच्या ब्रिजवर उभा राहून बघत होता. महेश आला थोड्या वेळाने. जरासाठी निसटला तो. अभि श्वासांवर नियंत्रण ठेवत बोलला, महेश, तो त्यांच्यावरच नाही तर आपल्यावर सुद्धा नजर ठेवून आहे. अभि आजूबाजूला बघत म्हणाला. पोलीस स्टेशनकडे न जाता ते दोघे पुन्हा सागरला भेटायला गेले. अरे वा, पुढचा क्ल्यू मिळाला वाटते. छान. या दोघांना बघून सागर बोलला, तू आता बऱ्या बोलाने सांग, कोण आहे तो? नाहीतर. अभि रागात बोलला. सागर हसला. ते तर तुम्हाला शोधायचे आहे. एवढं सांगितलं तुम्हाला सर. चला, अजून एक क्ल्यू देतो. त्याला गणित खूप आवडते. नंबर गेम्स. आताही एक नंबर गेम सुरू आहे. तो तुम्हाला कळला तर उत्तम. महेशने अभिला पुन्हा अडवलं. अरे पण का करत आहात तुम्ही हे? महेशचा प्रश्न. हा, मी बोललो होतो ना सांगेल म्हणून. सांगतो. 2 वर्षांपूर्वी हा खेळ त्यांनी सुरू केला होता आणि बुद्धिबळाचा नियम आहे की खेळ अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही. बुद्धिबळ सगळ्यांना छान वाटतो ना खेळ, पण यासारखा रक्तरंजित खेळ दुसरा कोणता नाही. या खेळात फक्त समोरच्याला मारायचं एवढंच शिकवलं जाते, बरोबर ना? तर आता पुरतं एवढाच क्लू. नंबर गेम कळला तर पुढचा खून कधी होणार ते कळेल तुम्हाला. फक्त कोणाचा खून होणार ते शोधा. जमलं तर वाचवा. सागर हसत म्हणाला आणि झोपायला गेला. अभि, महेश त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये आले. उंट हा क्ल्यू होता. नंबर गेम कसला ते माहीत नाही. एक काम करू, तू त्या सगळ्यांची मागील माहिती काढ आणि मी तो नंबर गेम काय आहे ते बघतो. महेश अभिला म्हणाला. आणखी एक. 2 वर्षांपूर्वी अशी एखादी घटना बघ, मोठी, ज्याचा या सगळ्यांशी काही संबंध असेल. अभि लगेचच कामाला लागला. महेश ते केस पेपर्स घरी घेऊन गेला. 2 दिवस खूप डोकं घालूनसुद्धा महेशला काहीच कळलं नाही. तिथे अभिला मोठ्या 5 ते 6 केसेस मिळाल्या होत्या, पण एकाचाही संबंध त्या केसेसशी नव्हता लागत. 7व्या खुनानंतर 3रा दिवस. महेश पुन्हा त्यात काही शोधत होता. अभि मिळालेल्या माहितीच्या आधारे या सगळ्यांचा काही संबंध आहे का ते बघत होता आणि फोन खणानला. खून, पुन्हा पळापळ. यावेळेस चक्क एका ऑफिसमध्ये खून, लंच टाईमला. अभि तिथे पोहोचताच त्याच्या काही लक्षात आलं. मृत व्यक्ती जेवायला खिडकीजवळ बसली होती. हे नेहमी इथे बसायचे का जेवायला? अभिने त्यांच्या सहकाऱ्यांना विचारलं. हो, ठरलेली जागा होती त्यांची. एकटेच बसायचे का जेवायला? म्हणजे टिफिन शेअर नाही करायचे का? नाही, जरा तापट होते. एकटेच येऊन बसायचे. अभिने पुढे काही विचारलं नाही. त्या खिडकीपासून काही अंतरावर 3 इमारती होत्या. गोळी तिथूनच आली असेल. शिवाय त्या इमारती अंडर कन्स्ट्रक्शन होत्या. CCTV कॅमेरा तिथे नसणारच हे अभिला माहीत होतं. तरी 2 हवालदारांना तिथे चौकशीसाठी पाठवलं. जागा सील करून पुन्हा पोलीस स्टेशनला आले. काय सॉलिड आहे ना तो. किती अभ्यास केला आहे त्याने या सगळ्यांचा. मांडलं पाहिजे त्याला. अभि महेशला बोलला. महेशचं लक्ष खाली पेपर्सकडे होतं. रिपोर्ट्स आहेत का महेश? रिपोर्ट्स जाऊ दे रे, ते नाही महत्त्वाचं. मला वाटते त्याचा नंबर गेम मला कळला आहे. येस, मला समजला. महेश उत्साहात म्हणाला. लवकर लवकर सांग. अभि त्या पेपर्सकडे बघत म्हणाला. हे बघ, पहिले 5 खून त्यांच्या तारखा बघ. 10 जानेवारी, 11 जानेवारी, 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी. ओके. हां, पुढे. आता 6वा खून 11 मार्च, म्हणजे 7वा 14 मार्च आणि आज 17 मार्च. पुढे सांग रे. जानेवारी म्हणजे 1. 10 जानेवारी म्हणजे 10 अधिक 1 केलं त्याने, म्हणून 11 मार्च. यातच वेळसुद्धा आहे, सकाळी 11 वाजता. अभि समजला. त्यानंतर 11 मार्च म्हणजेच 11 अधिक 3 14. 14 मार्चला खून. दुसऱ्या खुनाची तारीख 11 जानेवारी, मीन्स 11 अधिक 1 12 वाजता. 7वा खून 14 मार्च, वेळ दुपारी 12 वाजता. आता आजचा खून 14 मार्च, 14 अधिक 3 17. आज 17 मार्च. तिसऱ्या खुनाची तारीख 12 जानेवारी, 12 + 1 13. 13 म्हणजे दुपारी 1. आजचा 8वा खून 17 मार्च दुपारी 1 वाजता. महेशने कोड सोडवलं. शाब्बास महेश. याचा अर्थ पुढचा खून होणार आहे 20 मार्च दुपारी 2 वाजता. अभिने लगेच आकडेमोड केली. संध्याकाळ झालेली. अभि आणि महेश शेजारी असलेल्या कॉफी शॉपमध्ये गेले. आणखी अभि, मला काही कळलं आहे असं वाटते. काय? अभि कॉफी घेत बोलला.
त्यांच्या साईजनुसार त्यांना नावं दिली असतील. हत्ती म्हणजे ते जरा जाड होते. उंट म्हणजे त्यांची हाईट बघितली ना तू, असं असेल बहुधा. तसं असेल तर मग प्यादं ते कसं सांगशील? महेश पुन्हा विचारात पडला. आणखी अर्धा तास गप्पा मारत बसले होते दोघे. बिल देण्यासाठी दोघे काउंटरजवळ आले तर महेशचे लक्ष शेजारी ठेवलेल्या वस्तूवर गेले. महेशने अभिचे लक्ष तिथे वळवले. एका काळ्या रंगाच्या बुद्धिबळातील प्यादं तिथे ठेवलं होतं आणि खाली कागदावर ओन्ली फॉर इन्स्पेक्टर अभिषेक असं लिहिलं होतं. अभिने लगेच तिथे विचारपूस केली. कोणी ठेवलं हे इथे? तिथे असलेल्या मुलीला अभिने मोठ्याने विचारलं. सर, खरंच मला माहीत नाही. ती रडू लागली. CCTV तरी चालू आहे ना? महेशने विचारलं. दोघेही CCTVचे फुटेज बघू लागले. चेहरा तर दिसत नव्हता त्याचा. पुन्हा रुमाल लावला होता त्याने. पण अभिने ट्रेनमध्ये बघितलेला मुलासारखाच वाटत होता तो. लाल टी-शर्ट, डोक्यावर टोपी. हे फुटेज पोलीस स्टेशनमध्ये पाठवून द्या. अभि आणि महेश बाहेर आले. प्रत्येक चालीवर लक्ष आहे त्याचं. आता तर पोलीस स्टेशनजवळ पण आला तो. कमाल आहे ना? महेश एकटाच बडबड करत होता. अभि मात्र विचारात होता. प्यादं हातात होतं त्याच्या. 20 मार्च, वेळ दुपारी 2 वाजता. तारीख आणि वेळ समजली. कोण मरणार असेल आणि कोण मारत असेल या सगळ्यांना. अभि विचार करत करत घरी निघाला. बघता बघता 20 मार्च आला. अभिला अजून काही वेगळी माहिती मिळाली नव्हती. महेशसुद्धा ती माहिती वाचून कंटाळला होता. आज दोघे फक्त एका फोनची वाट बघत बसले होते. खुनाच्या माहितीचा फोन. दुपारी जेवणसुद्धा नीट गेलं नाही पोटात. दुपारचे 2:30 वाजले असतील आणि अभि वाट बघत असलेल्या माहितीचा फोन आला. महेशसहित पुन्हा अभि आपली टीम घेऊन निघाला. तिथे पोहोचला तर गाडीत खून. मृत व्यक्ती गाडीत असताना त्याला गोळी मारली होती. गाडीची काच भेदून आरपार गोळी त्यांना लागली होती. ते बघून महेश चक्रावून गेला. खरंच कमाल आहे त्याची यार. कसं काय सगळं करतो ते कळत नाही, महेश बोलला. डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून अभि पुन्हा सागरकडे आला. सागर बुद्धिबळ खेळत बसला होता. टाळे न उघडताच अभि सागरबरोबर बोलू लागला. तो कोण आहे ते माहीत नाही. तुला माहीत असून ते तू सांगू शकत नाही. पण कारण असेल ना यामागे काहीतरी. बोल. सागर त्याच्याकडे बघतच नव्हता. थांबा हं, जरा खेळ संपत आला आहे माझा, सागर त्या खेळाकडे बघत म्हणाला. अभि त्याला बाहेरूनच बघत होता. सागरने एकदा अभिकडे पाहिलं. पुन्हा त्याने बुद्धिबळाच्या पटावर उरलेल्या सोंगट्या मांडल्या. घोडा, वजीर आणि राजा एवढ्याच. बरोबर एवढेच उरले आहेत ना आता, सागर अभिकडे बघत म्हणाला. तो सगळ्यांना मारणार हे नक्की. या खेळात सगळेच मरणार, कोणीच वाचणार नाही. अभिला कळलं याच्या पुढे बोलून काही फायदा नाही. तो निघाला तसा सागर बोलला काहीतरी. या खेळात राजाला का महत्त्व देतात तेच कळत नाही. सर्वात महत्त्वाचा तर वजीर असतो. तो मेला की खेळच जवळपास संपून जातो, एवढंच बोलला सागर. अभि त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आला. महेश वाट बघत होता. अभि काही माहिती मिळाली आहे या सर्व बाबत? महेशने एक फाईल अभिसमोर धरली. अभि फाईल उघडून वाचू लागला. या 5 जणांची माहिती मिळाली. मित्र होते ते आधीच ठाऊक होते. पण अजून एक गोष्ट कॉमन आहे. ते एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. नाशिकचे आहेत सगळे. अभि ती माहिती वाचत होता. खूप वेळाने बोलला. महेश, मला वाटते मी आताच तिथे जायला पाहिजे. आणखी 3 जणांचे जीव धोक्यात आहे. हो. अभि, त्यात कॉलेजचा पत्तासुद्धा आहे. मीही येतो. नको, मी एकटाच जातो. कारण त्याचे आपल्यावर सुद्धा लक्ष आहे. त्यामुळे एकाने तरी इथे असणं आवश्यक आहे. पुढचा खून 23ला होणार आहे. त्याआधी मी येण्याचा प्रयत्न करीन. अभि लगेचच तयारी करू लागला. दुपारपर्यंत योग्य ती कागदपत्र गोळा करून 2 हवालदारांसहित निघाला. आजच नाशिकला पोहोचायला हवे असा विचार करून अभिने गाडी सुरू केली. पोलीस स्टेशनच्या गेटजवळ गाडी आली तसा अभिने ब्रेक लावला. काय झालं सर? एका हवालदाराने विचारलं. अभि गाडीतून खाली उतरला. गेटजवळच रस्त्याच्या बरोबर मध्ये बुद्धिबळातील घोडा ठेवला होता. पुढचा क्ल्यू. अभिने तो हातात उचलून घेतला. आजूबाजूला बघत उभा राहिला. नक्कीच कुठेतरी जवळच असेल तो, आपल्याला बघत. थोड्या वेळ थांबून अभि गाडीत जाऊन बसला आणि गाडी सुरू केली. त्याच दिवशी अभि रात्री नाशिकला पोहोचला. विलंब न करता तसाच त्या कॉलेजमध्ये गेला. आधीच त्याने कॉल करून मी येतो आहे असे त्यांना सांगून ठेवले होते. तसे तिथे दोघे थांबले होते. अभि पोहोचला कॉलेजच्या ऑफिसमध्ये. प्रिन्सिपल सर कुठे आहेत? अभिने आल्या आल्या प्रश्न केला.
येतील ते आता, जेवायला गेले आहेत. त्यांना सांगितलं होतं ना थांबायला, अभि चिडला. सर रागावू नका प्लीज. डायबिटीज आहे ना त्यांना, वेळेवर जेवायला लागते त्यांना. आणि इथेच राहतात, येतील 5 मिनिटात. तिथे उपस्थित असलेल्या एकाने माहिती दिली. तसा अभि शांत झाला. 10 मिनिटांनी ते सर आले. ते आले तसे त्या 4 जणांचे फोटो अभिने समोर ठेवले. हे तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत ना? त्यांनी ते बारकाईने पाहिले. बहुधा गेल्या वर्षी पास झालेले विद्यार्थी आहेत हे. काय ना, आता जास्त लक्षात राहत नाही चेहरे, प्रिन्सिपल सर म्हणाले. सर मी ओळखतो यांना, मागे उभा असलेला एक सहकारी म्हणाला. पुढे या तुम्ही आणि काय माहिती आहे ते सांगा, अभिने त्याला पुढे बोलावलं. हे चौघे आमच्या कॉलेजची बुद्धिबळाची टीम होती, त्यात होते. नक्की का? हो हो, मलाही आठवलं आता, प्रिन्सिपल सर म्हणाले. सागर सर आणि 5 जणांची टीम होती. सागरचे नाव ऐकताच अभिचे डोळे चमकले. सागरचा फोटोसुद्धा आणला होता त्याने. हाच का? हो, हेच सागर सर, प्रिन्सिपल सर म्हणाले. पण तुम्ही कसं ओळखता सगळ्यांना आणि हे फोटो कसे तुमच्याकडे? म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही? या सगळ्यांना अटक झाली आहे. खुनाची केस चालू आहे सगळ्यांवर. प्रिन्सिपलसहित सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. तरीच ते सागर सर 2-3 महिने गायब आहेत, एक जण म्हणाला. सागर सर म्हणजे ते इथे शिकवायला होते का? अभिने पुढचा प्रश्न विचारला. हो, सागर इथे मुलांना इतिहास शिकवायचे. इनफॅक्ट शिकवतात. ते मुंबईला कधी गेले, का गेले काही कळत नाही. आणि हे बुद्धिबळाचे काय, त्यांचा काय संबंध? सागर सरांना बुद्धिबळ उत्तम जमते. आमच्या कॉलेजमधून एक टीम जाते दरवर्षी स्पर्धेला. त्यात ते आणि इतर 5 जण होते. छान टीम होती. ओके, पण मग मला सांगा, हे 4 जण मुके बहिरे आहेत. हे चालते तुमच्या कॉलेजमध्ये? अभिने आणखी विचारलं. तुम्ही कॉलेजचे नाव वाचलं नाही का? हे कॉलेज त्यांचेच आहे. अपंग विद्यार्थी इथे शिकतात. अभिच्या आता ध्यानात आलं. प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये सगळे बसले होते. मागे लावलेल्या फोटोवर अभिची नजर गेली. काही फोटोजमध्ये सागर आणि ते 4 जण होते. ट्रॉफीसहित फोटो होते. बुद्धिबळाची स्पर्धा जिंकले असतील. अभिने तर्क लावला. 6 जणांची टीम, त्यातल्या 5 जणांना ओळखलं. आणखी एक होता. त्याच्याकडे बोट दाखवत अभिने विचारलं. हा कोण? प्रिन्सिपल जागेवरून उठले आणि फोटो जवळ आले. हा संदेश, आमच्या आधीच्या प्रिन्सिपल सरांचा मुलगा. ओके, कुठे असतो हा? तो नाही या जगात आता. एका अपघातात त्यांची सगळी फॅमिली गेली. अभिला ते ऐकून वेगळंच वाटलं. सगळे म्हणजे? अभिने विचारलं. काय झालं ते नक्की माहीत नाही मला, पण ते जात होते कुठेतरी, बहुधा लग्नाला जात होते. तेव्हा अपघात झाला त्यांच्या गाडीला. फक्त प्रिन्सिपल सर तेवढे वाचले, बाकी सर्व अपघातात गेले. मग हा कसा या टीममध्ये? त्यालाही बोलता येत नव्हते, फक्त ऐकायला यायचे त्याला. इथेच होता शिकायला. हुशार होता अगदी. सरांनी माहिती दिली. मग ते सर कुठे असतात? त्यांना मानसिक धक्का बसला. वेड्यांच्या रुग्णालयात असतात ते. खूप स्वप्न होती त्यांची. मुलगा हुशार होता ना त्यांचा, खेळात अभ्यासात. ते सर सांगत होते. अभि एक एक फोटो बघत होता. संदेश मेडल घालून उभा होता. अभ्यासात मेडल मिळवायचा, बुद्धिबळात ग्रेट. तसाच नेमबाजीत संदेशचा आणखी एक मोठा फोटो होता, रायफल गन घेऊन. तो फोटो बघून अभिला काही संशय आला. तो खून करणारा सुद्धा रायफल गननेच गोळी मारून खून करत होता. सागरचे बोलणे आठवलं त्याला. सायलेंट किलर आहे. सगळ्यांचे चुपचाप ऐकून घेतो. संदेशच असावा तो. कारण सागर बोलला होता की उरलेल्या एका प्याद्याने हे सर्व खून केले आहेत आणि त्याच्या टीममधला 6वा मेंबर म्हणजे संदेश. याचा पूर्ण फोटो मिळेल का? तसा सरांनी एक फोटो काढून अभिला दिला. अभिच्या काय मनात आलं माहीत नाही. सर्व मृत व्यक्तींचे फोटो त्याने फाईलमधून काढले होते. ते सर्व फोटो त्याने त्यांच्यासमोर ठेवले. यापैकी कोणाला ओळखता का तुम्ही? कारण यांच्या खुनासाठी सागर आणि या 4 जणांना अटक झाली आहे. तर नीट लक्ष देऊन बघा. एक एक फोटो बघत होते सगळे. प्रिन्सिपल सरांनी एक फोटो हातात उचलून घेतला आणि बारकाईने बघू लागले. या बाकीबद्दल माहिती नाही, पण हा एक गुन्हेगार होता. याला ओळखतो मी, कारण याच कॉलेजमध्ये याला चोरी करताना पकडलं होतं. याची केससुद्धा मिळेल तुम्हाला शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये. वा, चांगली माहिती मिळाली. रात्रसुद्धा झालेली. अभिने सगळ्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यानेही आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच अभि त्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे गेल्या गेल्या सगळे फोटो तिथल्या अधिकाऱ्याला दाखवले.
हो, याला ओळखतो मी. याचा रेकॉर्ड आहे आमच्याकडे. देतो मी फाईल याची. ते फाईल काढायला उठले तसं त्यांचे लक्ष दुसऱ्या फोटोवर गेलं, नंतर तिसऱ्या. सर, हे सुद्धा क्रिमिनल आहेत. तुमच्याकडे कसे यांचे फोटो? अभिला काय समजायचे होते ते समजला. या सर्वांचे मुंबईत खून झाले आहेत. एक काम करा, माझ्याकडे आणखी काही फोटो आहेत, तेही बघून घ्या. आणखी 2 जणांना त्यांनी ओळखलं. आणखी एक काम करा, उरलेल्या व्यक्तीचे काही रेकॉर्ड आहेत का तेही चेक करा. म्हणजे असले तर. आणि तसंच झालं. मेलेले सगळेच कुठे ना कुठेतरी गुन्ह्यात अडकले होते. अभिने सगळी माहिती घेतली. म्हणजे महेश बरोबर बोलत होता. या सर्वांचा एकमेकांशी काही संबंध नाही. मग त्याने संदेशचा फोटो दाखवला त्यांना. हा कोण? त्यांनीच उलट प्रश्न केला अभिला. 2 वर्षांपूर्वी तुमच्या बाजूला असलेल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांची पूर्ण फॅमिली एका अपघातात गेली. त्यांचा हा मुलगा. याला बघितलं आहे का कधी? अभिने विचारलं. हो सर, आठवलं. पण ती केस इथे नाही आहे. तसा त्याने अभिला एक पुढच्या पोलीस स्टेशनचा पत्ता दिला. अभि लगेचच पोहोचला. तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने लगेच ती फाईल काढून दिली. अपघात कसा झालेला आणि किती लोक होती गाडीमध्ये? अपघात कसा झाला ते माहिती नाही, कारण कोणीही बघितला नाही अपघात होताना. त्यात रात्री 2 ते 2:30 मध्ये झालं हे. त्यामुळेच गाडीवरचा कंट्रोल गेला असं गृहीत धरलं आम्ही. शिवाय त्या गाडीत खूप काही सामान होतं, बहुधा त्यामुळेच. ठीक आहे. किती लोक होते? 5 जण होते. त्यातले एकच वाचले, प्रिन्सिपल सर. अभि फाईल बघत होता. त्याला काही वेगळं दिसलं. इथे तर 3च व्यक्ती मृत आहेत असे लिहिलं आहे. हो सर, गाडीखाली दरीत कोसळली ना, एक डेड बॉडी सापडलीच नाही. मग हे सर कसे वाचले? ते माहीत नाही. ते एका कोपऱ्यात पडले होते. अभिला काही समजत नव्हतं. डेड बॉडी सापडली नाही, मग ती व्यक्ती मृत आहे हा अंदाज कसा लावला तुम्ही? अभि रागात म्हणाला. ते इन्स्पेक्टर मान खाली घालून उभे राहिले. बरं, त्या गाडीचे रिपोर्ट कुठे आहेत? आणि त्यांचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट तेही द्या लवकर. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. अभिने रिपोर्ट्स काळजीपूर्वक बघितले. ते 5 जण कोण होते ते तरी लिहिलं का? हो सर, प्रिन्सिपल त्यागी सर, त्यांचे कुटुंब, मुलगा संदेश, त्यांची पत्नी, त्यांचा भाऊ आणि आणखी एक व्यक्ती ज्याची ओळख पटली नाही. त्यात त्याच्या मुलाची डेड बॉडी सापडली नाही. अभिने त्या अनोळखी व्यक्तीचा फोटो बघितला. याची डेड बॉडी घेऊन जायला कोणी आले नाही का? अभिने फोटो बघत विचारलं. नाही सर, कोणीच नाही. याशिवाय त्याला कोणीच ओळखत नाही. थोड्या वेळाने गाडीचे रिपोर्ट्स आले. गाडीचे ब्रेक वगैरे ठीक होते. आणखी काही नव्हतं. गाडी प्रिन्सिपल सरांच्या नावावर घेतली होती. शहरापासून थोड्याच अंतरावर गाडीचा अपघात झाला होता. एवढ्या रात्रीचे कुठे निघाले होते माहीत नाही सर. बहुधा लग्नाला चाललेले होते. गाडी कोण चालवत होतं? तोच अनोळखी इसम. अभिला खूप प्रश्न पडले होते. बरं, या फोटोपैकी कोणाला ओळखता का ते बघा. ते सगळे क्रिमिनल आहेत ते कळलं आहे. फक्त तुमच्याकडे काही केस चालू आहे का ते बघा. मोस्टली 2 वर्षांपूर्वीचे असं काहीतरी. अभिने पुढे विचारलं. बघतो सर. 15-20 मिनिटांनी त्याने एक केस फाईल बाहेर काढली. सगळेच बारीक सारीक गुन्ह्यामध्ये होतेच, परंतु हे दोघे, त्यांच्या नावावर एक मोठी तक्रार होती. नंतर त्या केसचे काय झाले ते माहीत नाही. अभिने ती केस फाईल बघितली. ते दोघे म्हणजे हत्ती आणि उंट. केस होती फसवणुकीची. सर्वात कुतूहल म्हणजे केस केली होती ती प्रिन्सिपल त्यागी सरांच्या बायकोने. काय केस होती नक्की? अभिचा पुढचा प्रश्न. खरं तर मला जास्त काही माहीत नाही, पण कुलकर्णी वकील यांच्याकडे ही केस होती. ते जास्त माहिती देतील. अभिने त्यांचा पत्ता घेतला आणि तडक निघाला. वेळेत पोहोचला. अभि तिथे पोहोचला तेव्हा ते कुठेतरी निघायची तयारी करत होते. सर, मी इन्स्पेक्टर अभिषेक, मुंबई पोलीस. मला काहीतरी माहिती हवी होती. वेळ आहे का तुम्हाला? हो, मला एक मीटिंग होती, पण जाऊ दे, नंतर जाईन. तुम्ही बोला. मुंबईवरून आलात म्हणजे नक्की काही खास असेल, कुलकर्णी बोलले. हो सर. अभिने त्यागी सरांचा फोटो दाखवला. यांना ओळखता ना तुम्ही? त्यांनी लगेच ओळखलं. मग यांची केस जी तुमच्याकडे चालू होती त्याबद्दल विचारायचे होते. 1 मिनिट. ते त्यांच्या PC मध्ये बघू लागले. हां, मिळाली केस. ही बघा. अभि बघू लागला. त्यांच्या मिसेसने तक्रार नोंदवली होती. त्यावरून केस उभी राहिली होती. मिसेस त्यागींनी अलका आणि त्यांचे मिस्टर दीपक यांच्यावर फसवणुकीची केस केली होती. जरा सविस्तर सांगा. ते जे कॉलेज आहे ना ते, शिवाय त्यांचे राहते घर, आणखी काही जमीन,
हे सगळं अलका आणि दीपक यांनी फसवून त्यांच्या नावावर केली असा आरोप होता. ते कॉलेज त्यागी सरांचे आहे का? नाही, परंतु अलका यांच्याकडे त्याचे पेपर्स आहेत, असं मिसेस त्यागी यांचे म्हणणे होते. मग केसचे काय झाले? आठवड्याने त्यांचा अपघात झाला ना. केस कोण लढणार मग? त्यागी सर आहेत पण आजारी. हे अलका आणि दीपक कुठे असतात? माहिती नाही. केस बंद झाली, कोर्टाने निकाल दिला आणि दुसऱ्या दिवशीच हे दोघे कुठे गेले निघून कोणाला माहीत नाही. अभि विचार करू लागला. 5 जणांवर केस होती. मिसेस त्यागींना वाटत होते की हेच 5 जण सामील आहेत यात. कुलकर्णीने ते 5 फोटो दाखवले. त्यातले दोघे तेच, हत्ती आणि उंट. यातले या अलका आणि हे दीपक आणि हा अलकाचा भाऊ समीर. बाकी या दोघांचा काय संबंध होता हे माहिती नाही. तरीही हे गुंडच होते, परंतु या केसमध्ये काय करत होते त्यांनाच माहिती. वेगळी माहिती तरीही अपूर्ण. तो खरंच अपघात होता का तेही माहीत नाही. त्या गाडीत असलेला आणि मृत्युमुखी पडलेला अनोळखी व्यक्ती कोण त्याची माहिती नाही. त्या केसमध्ये 5च जण सामील होते, तर खून झालेल्या इतरांचा काय संबंध? आणि सर्वात महत्त्वाचं, त्यागी सरांचा मुलगा संदेश खरंच जिवंत आहे का? असेल तर तोच खून करतो आहे का? या प्रश्नांसह अभि पुन्हा मुंबईत निघाला. 22 तारखेला दुपारी अभि मुंबईत पोहोचला. महेश त्याचीच वाट बघत बसला होता. अभिने सगळी माहिती महेश समोर ठेवली. संदेश जिवंत असल्याचा पुरावा कोठे आहे आपल्याकडे? महेश बोलला. अभि संदेशचे फोटो बघत होता, निरखून अगदी. अचानक काहीतरी आठवल्यासारखं तो उठला आणि काहीतरी शोधू लागला. काय शोधतोस? महेशने विचारलं. कॉफी शॉपमधला व्हिडिओ फुटेज. ते कशाला आता? तोपर्यंत अभिने व्हिडिओ लावला सुद्धा. तो ते प्यादं ठेवतानाचे व्हिडिओ फुटेज होते ते. एका वेळी त्याने तो व्हिडिओ पॉज केला आणि जवळ जाऊन पाहू लागला. काय बघतो आहेस तू? महेशने पुन्हा विचारलं. हे बघ, ट्रेनमध्ये मी ज्याला बघितलं होतं त्याच्या हातावर एक खूण होती. जन्मखूण वगैरे असावी. तशीच खूण या संदेशच्या फोटोमध्ये आहे बघ. आणि आता या व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघ. त्याच्या हातावर संदेशसारखीच खूण आहे. याचा अर्थ हा संदेशच आहे. महेशला बऱ्याच अंशी पटलं ते. पण यावरून कोणाचा खून होणार ते कळत नाही ना. अभि त्याच विचारात होता. ते तर उद्याच कळेल. 23 मार्च दुपारी 3 वाजता, अभि बोलला. तोपर्यंत संध्याकाळ होत आलेली. आणखी थोडा वेळ थांबून दोघेही घरी निघाले. पुढचा दिवस, आज आणखी एकाचा खून होणार. अभि फक्त बातमी कुठून येते त्याची वाट बघत होता. बरोबर दुपारी 3:15 वाजता फोन आला. मूव्ही थिएटरमध्ये खून. अभि ते सगळं लक्षपूर्वक बघत होता. गोळी मागून मारली होती. मला वाटते त्या प्रोजेक्टरच्या इथून गोळी आली असावी. महेशने एक अंदाज लावला. गोळी डोक्यात पण मागून लागली होती. आणखी काही फोटो वगैरे काढून मृत व्यक्तीचे अभि निरीक्षण करू लागला. अचानक त्याला काही आठवलं. एक फोटो बाहेर काढून तो दोघांचे मापन करू लागला. महेश अभिला बघत होता. महेश, याची दाढी काढली तर आणि केस काळे केले तर हा फोटोमधला व्यक्ती होऊ शकतो ना? महेशने अभिकडून फोटो घेतला आणि चेक करू लागला. मेलेल्या व्यक्तीला दाढी होती, तसेच केस ग्रे रंगाचे होते. अगदी बरोबर अभि, हाच आहे तो. म्हणजे संदेश या सगळ्यांना मारतो आहे. ज्याच्यावर केस होती त्यांना, महेश म्हणाला. याचाच अर्थ या दोघांचा जीव धोक्यात आहे. आपल्याला लवकर काहीतरी करावे लागेल, अभि महेशला उद्देशून म्हणाला. डेड बॉडी महेशने लॅबमध्ये पाठवून दिली. ती जागा सील करून निघणार इतक्यात मूव्ही प्रोजेक्टर सुरू झाला आणि समोरच्या मोठ्या स्क्रीनवर बुद्धिबळातील वजीर दिसू लागला. अभिने चपळाईन केली. तसाच धावत तो प्रोजेक्टर रूममध्ये गेला. कोणीच नव्हतं तिथे. मात्र एका कोपऱ्यात एक व्यक्ती बांधलेल्या अवस्थेत होती. अभिने लगेच त्याला मोकळं केलं. कोण आहात तुम्ही? अभिचा प्रश्न. ते आधीच घाबरले होते. थोड्या वेळाने त्यांना धीर आला तसे ते बोलले. मी इथे जॉब करतो, मूव्ही प्रोजेक्टरवर. मीच मूव्ही सुरू करतो. मग हे कोणी केलं? एक मुलगा आलेला. त्याने चाकूचा धाक दाखविला आणि बांधून ठेवलं. नंतर मोठ्या बंदुकीने गोळीही झाडली. खाली बसलेल्या कोणाला तरी. ते भीतीने थरथरत होते. त्याचा चेहरा बघितला का तुम्ही? नाही. तोंडावर रुमाल बांधला होता. अभि विचार करू लागला. काय मनात आलं त्याच्या? संदेशचा फोटो समोर धरला त्यांच्या. नीट आठवून सांगा, त्याच्या हातावर अशी खूण होती का? त्यांनी खूप आठवण्याचा प्रयत्न केला. नाही आठवत सर. त्याने मला बांधलं होतं. गोळी मारली आणि इथे प्रोजेक्टरवर काहीतरी लावून निघून गेला. ठीक आहे, घेऊन जा यांना, अभिने एका हवालदाराला सांगितलं. CCTV कॅमेरा होता तिथे. अभिने तो व्हिडिओ चेक केला.
ते खरं बोलत होते. अभिने पुन्हा त्या व्यक्तीच्या हातावर लक्ष दिलं. तशीच खून, तोच तो. सगळे निघाले तिथून. अभि मात्र सागरकडे आला. अभिला आलेलं पाहून सागर हसला. घोडा गेला वाटते. व्हेरी गुड, सागर टाळ्या वाजवत म्हणाला. अभि शांतपणे ते ऐकत होता. काही न बोलता तो त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आला. आता त्याला कळलं होतं की कोणाचा खून होणार आहे ते. कधी आणि कुठे ते सुद्धा कळलं होतं. अरे पण तू त्या दोघांना कुठे शोधणार? महेशचा प्रश्न. कुठे म्हणजे इकडेच, मुंबईत. तो समीर आहे, अलकाचा भाऊ. याचा अर्थ ते दोघेही मुंबईत असतील ना? अभि म्हणाला. कशावरून? समीर, ज्याचा आता खून झाला, त्याने तर वेशच बदलला होता जवळपास. तरी त्याने मारलं. जर याने वेश बदलला असेल तर त्या दोघांनीही तसेच केलं असेल. आणि एव्हाना त्यांनाही समजलं असेल समीरचा खून झाला आहे ते. महेशच्या बोलण्यात तथ्य होते. तरी एक चान्स घेऊया म्हणत त्या दोघांच्या फोटोकॉपी सर्व शहरातील पोलीस स्टेशनमध्ये पाठवून त्यांची काही माहिती आहे का ते बघण्यास सांगितले. पुढचा दिवस मीडियाचा दबाव वाढत चालला होता. अभि पुढच्या क्लूचा विचार करत होता. वजीर. वजीर म्हणजे सेनापती ना, बरोबर ना? अभिने महेशला विचारलं. हो, वजीर म्हणजे सेनापती. या खेळातील सर्वात महत्त्वाचं पात्र. जवळपास सगळाच खेळ यांच्या भोवती फिरतो. सागर बोलला ते बरोबर. राजाला काहीच महत्त्व नसते या खेळात. वजीर गेला की खेळच संपतो. महेशने माहिती दिली. मग या दोघांमध्ये दीपक हेच पुरुष आहेत. म्हणजे राजा अजून कोणीतरी वेगळा आहे? अभिने विचार मांडला. महेश त्यावर काही बोलला नाही. तो पूर्ण दिवस तर आणखी माहिती गोळा करण्यात गेला. शिवाय त्या दोघांमधलं कोणी भेटते का यावर गेला. शेवटची मृत व्यक्ती, त्याचे मोबाईल रेकॉर्ड चेक करून आणखी माहिती मिळाली. परंतु त्यातले बरेचसे नंबर बंद होते. म्हणजेच समोरच्या व्यक्तीला कळलं की याचा खून झाला आहे. शिवाय तो त्याचं नाव बदलून राहत होता शहरात. आणखी वेगळी माहिती. रात्रीपर्यंत तेवढीच माहिती होती. दुसरा दिवस 25 मार्च. उद्या आणखी एक खून होणार. अभि त्याच्या केबिनमध्ये येरझारा घालत होता. सकाळीच तो खूप ठिकाणी जाऊन आलेला. अलकाचा भाऊ शेवटी जिथे जिथे गेला होता तिथे जाऊन आलेला. जास्त काही माहिती मिळाली नाही. त्याचबरोबर त्या दोघांना बघितलं असे 2-3 ठिकाणांवरून फोन आलेले. तिथेही जाऊन आलेला. ते नव्हतेच ते. संध्याकाळ झाली. पुन्हा पोलीस स्टेशनला यायला. 26 मार्च उजाडला. अभि सकाळीच महेशसोबत सागरला भेटायला गेलेला. सागर त्याच्या नेहमीच्या तुरुंगातील कामावर होता. त्याला बोलविण्यात आले. सागर शेवटचं विचारतो. सरळ सांग, कोण आहे तो आणि का करतो आहे? अभि रागात होता. हेच मलाही तुम्हाला सांगायचे होते. मला वाटलं काल येणार तुम्ही. बरं, आज सांगतो. आज पण एकाचा नंबर आहे ना? सागर हसत म्हणाला. सागरच्या गालावर अभिने जोरदार चपराक लगावली. कोसळला सागर. महेशने लगेच अभिला पकडलं. सांगतो सांगतो, सागर घाबरत म्हणाला. अभि त्याच्या समोर उभा राहिला. सावरून सागर जागीच बसला. 2 वर्षांपूर्वी एक घटना घडली. मी शिक्षक आहे हे तुम्हाला कळलं असेलच. त्या कॉलेजचे सर प्रिन्सिपॉल त्यागी. खूप शांत आणि सच्चा माणूस. कोणाच्या मध्ये नाही, कोणाला वाईट बोलणे नाही, काही नाही. देव माणूस अगदी. अपंगांना पाहून दया यायची त्यांना. त्यांची सेवा करता यावी म्हणून अशा कॉलेजमध्ये होते. स्वतःचा पगारसुद्धा यांच्यावर खर्च करायचे असे हे सर. सगळे छान चालू होते. ती अलका कुठून आली काय माहीत. कॉलेजला पैशाची मदत केली तिने. स्वतःला बिझनेसमन म्हणवणारे हे दोघे. नंतर सरांच्या अगदी ओळखीचे झाले. इतके की त्यांच्या घरी वगैरे येणं जाणं सुरू झाले. कधी कधी जेवणही त्यागी सरांच्या घरी व्हायचे. अलका मॅडम नंतर कॉलेजमध्ये यायच्या वरचेवर. सगळ्यांना ते खटकायचे. पण बोलणार कोण? त्यात एक दिवस यांची केस कानावर आली. अचानक सगळं त्यागी मॅडमनी असं का केलं ते विचारायला गेलो तर कळलं की त्यागी सरांनी घर जमीनसुद्धा या अलकाच्या नावावर केलेली. काहीच कळत नव्हतं. केस उभी राहिली. त्याच दिवशी संध्याकाळी अलका मॅडमच्या भावाचा अपघात झाला. दुसऱ्या दिवशी त्यागी सरांच्या भावाचा मुलगा बेपत्ता झाला. लगेच त्यागी मॅडमच्या वहिनीचा अपघात झाला. म्हणजे हे सगळं असं पटापट अगदी वेगाने होत होते. ते काही कळत नव्हतं. गडबड आहे हे समजून त्यागी मॅडम, सर आणि त्यांचा मुलगा संदेश त्यांनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला. तर नंतर कळलं की त्यांचाही अपघात झाला. सागर बोलत होता. संदेश कसा वाचला मग? आणि तोच खून करतो आहे हेही माहीत आहे मला. अभि मध्येच बोलला. हो, संदेश आणि त्यागी सर वाचले. खरं तर संदेशने सरांना वाचवलं. तुम्हाला त्या अपघाताची माहिती मिळाली असेलच.
अलका मॅडमने त्यांचा एक माणूस आमच्या कॉलेजमध्ये ठेवला होता. हे कोणाला माहीतच नव्हतं. त्यानेच तर गाडी सरळ दरीत नेली. अलका मॅडमने त्याला अशी ऑर्डरच देऊन ठेवली होती. त्यात तोही मेला. पण त्याच्या कुटुंबाला खूप पैसे दिले होते तिने. पण मग संदेश का मारतो आहे सगळ्यांना? महेशने विचारलं. तुम्हाला अजूनही कळलं नाही? एवढं सगळं झालं. त्या अलका आणि दीपकने त्यांच्यावर केस केला बरोबर. याचा कुटुंबातील एकेकाला मारलं. हे जे सर्व मेले आहेत ना, त्यांचा संबंध प्रत्यक्ष संदेशच्या कुटुंबाशी येतो. अलका आणि दीपक सराईत गुन्हेगार आहेत. पैसे देऊन त्यांनी या भाडोत्री मारेकरांकडून त्यागी कुटुंब संपवलं. तेव्हा संदेशने हा पूर्ण प्लॅन केला. सागर सांगत होता. मग तुमचा काय संबंध? तुम्ही 5 जण कशाला अडकलात स्वतःहून? अभिने विचारलं. आमचाच टीम मेंबर आहे ना तो. त्यात त्यागी सरांनी खूप केलं आमच्यासाठी. त्याची परतफेड नको का करायला? या सगळ्यांची माहिती गोळा करताना 2 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही. झालं, एवढीच माहिती आहे. एक सांगतो, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मरणार ते सगळे. आम्ही फक्त वाट बघत होतो. ही वेळ कधी येणार ती आली आता वेळ. सागरने बोलणं संपवलं. अभि त्याच्याकडे खूप वेळ बघत होता. काय बोलावं ते कळत नव्हतं. महेश, अभि दोघे कोठडीतून बाहेर आले. हवालदारांनी टाळं लावलं. तरीही अभि सागरकडे बघत होता. बुद्धिबळ संदेशच्या आवडीचा खेळ. सागर पुन्हा बोलू लागला. तसाच खेळ सुरू करूया असं त्याने लिहून सांगितलं मला. त्याचा भाग झालो आम्ही. एकेकाला बाहेर काढलं. लपले होते सगळे. एव्हाना तुम्हाला कळलं असेलच ते. मेलेले प्यादे म्हणजे ते भाडोत्री मारेकरी. हत्ती म्हणजे जाडा, उंट म्हणजे उंच आणि घोडा तिचा भाऊ. घोडा सर्वात हुशार. इतरांपेक्षा तसाच तो होता. आता राहिले फक्त वजीर आणि राजा. सागर बोलत होता. इतक्यात अभिचा मोबाईल वाजला. सर, तुम्हाला मोठ्या सरांनी बोलवलं आहे. त्याच्या पोलीस स्टेशनमधून कॉल आला. दोघे निघाले. पुन्हा सागर बोलला काहीतरी. वजीर आणि राजा दोघेही बाकी आहेत. सगळेच मरतील. कोणीही वाचणार नाही. आज वजीरचा नंबर. सर्वात महत्त्वाचा, हुशारीने आणि ताकदीचे पात्र. सेनापती. फक्त इंग्रजीत त्याला क्वीन का म्हणतात ते कळत नाही. बेस्ट ऑफ लक सर. सागर कोपऱ्यात जाऊन बसला. अभि आणि महेश त्यांच्या मोठ्या सरांकडे आले. काय चाललंय अभि? आणि खुनी का मिळत नाही अजून? सर, प्रयत्न चालू आहे. किती दिवस तेच ऐकतो आहे मी. मला माहीत आहे तू किती प्रेशरमध्ये असतोस. पण मीडियाला ते कळत नाही. हो सर, लवकरच तुम्हाला केस सोडवून देतो, अभि म्हणाला. ठीक आहे, तुम्ही निघू शकता आता. महेश आणि अभि बाहेर आले. अभिचा मोबाईल वाजला. सर, तुम्ही पाठवलेल्या 2 फोटोंपैकी त्या मॅडमसारखी दिसणारी एक सापडली आहे. कुठे? एअरपोर्टजवळ एक फ्लॅट आहे, तिथे त्या आत गेल्या. ओके, त्याच आहेत का? अभिने पुन्हा विचारलं. कारण आधी असंच 3-4 वेळेला झालं होतं. माहीत नाही सर, पण त्याच वाटतात. किती % वाटतं की त्याच आहेत? 1% तरी का? अभिने पुन्हा विचारलं. समोरून काही उत्तर आलं नाही. खात्री करा आणि मगच कॉल करा. अभिने कॉल कट केला. दुपार उलटून जात होती. 4 वाजता खून होणार कोणाचा तरी. अभिने घड्याळात पाहिलं. 3:30 वाजले होते. पुन्हा फोन वाजला. महेशने उचलला. सर, त्याच आहेत त्या. फक्त केस कापलेले आहेत. 50% तरी त्याच वाटतात. मी सांगतो अभिला. महेशने अभिला सांगितलं. ती अलका असेल तर ती एकटी कशी असेल? सोबतीला दीपक हवाच ना. तिच्या भावाचा खून झाला, मग ती एकटी फिरणं शक्यच नाही. अभिचे बोलणं महेशला पटलं. हो, बरोबर बोलतो आहेस अभि. खून तर वजीरचा होणार आहे, म्हणजे ती नसेलच. तरीही मी तिचा फोटो पाठवायला सांगितला आहे. महेश बोलतो तोच फोटो आला मोबाईलवर. अभिने फोटो पाहिला. जवळपास अलकाच होती ती. अभिला काही संशय आला. त्याने तिथे पाळतीवर असलेल्या पोलिसांना कॉल केला. किती वेळ झाला त्यांना तिथे येऊन? सर, सकाळी 12 पासून त्या इथेच आहेत. खिडकीजवळ येऊन उभ्या राहतात, पुन्हा आत जाऊन बसतात. हे ऐकलं आणि अभिला काय झालं माहीत नाही. तुम्ही त्यांना अरेस्ट करा. माझी ऑर्डर आहे. मी येतो आहे लगेच. असं म्हणत त्याने फोन कट केला. महेशला गाडीत बसायला सांगितलं. काय झालं अभि? महेशचा प्रश्न. तो ट्रॅप आहे अलकासाठी आणि संदेश तिथेच लपून बसला असेल कुठेतरी तिला मारण्यासाठी. अभि गाडी चालवत म्हणाला. घड्याळात बघितलं. दुपारचे 3:50. अभि वेगाने गाडी चालवत होता. पण तुला कसं माहीत अलकाला मारणार आहे ते? महेशचा आणखी एक प्रश्न. सागर काय बोलला? वजीरला इंग्रजीत क्वीन का म्हणतात माहीत नाही. हेच महेश, हेच वजीर.
मराठीत किंवा हिंदीत त्याला क्वीनच म्हणतात नॉर्मली, म्हणजे राणी. अलकाचा खून होणार आहे. महेशच्या डोक्यात लख्ख उजेड पडला. बरोबर 4 वाजता अभि महेश तिथे पोहोचले. बघतात तर त्यांची टीम फ्लॅटच्या बाहेरच. काय झालं? आत का नाही गेलात? अभि मोठ्याने ओरडला. कसं जाणार सर? सगळीकडून बंद आहे. त्यांनीच आतून बंद केला आहे, एक जण बोलला. अभि पुढे काही बोलणार तसा गोळीचा आवाज आला. अभि समजला. तोडा दरवाजा. सगळ्यांनी जोर लावून दरवाजा तोडला. सर्व धावतच अलका उभी होती तिथे वरच्या रूमकडे धावत गेले. पुन्हा तेच. गोळी मारली होती. याही वेळेस डोक्यात. तिच्या भावाप्रमाणे. सराईत नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले असणार संदेशने. अभि त्या डेड बॉडीकडे पाहत विचार करत होता. डेड बॉडी पाठवून दिली. तिच्याकडे तसं काहीच सामान नव्हतं. फक्त तिची पर्स तेवढी होती. मोबाईल होता तोही वेगळा असणार, कारण त्यातील कॉन्टॅक्ट एकतर इथे येण्याआधीच डिलीट केले असणार किंवा त्यात ते नव्हतेच. कॉल हिस्ट्री चेक करायची ठरवली अभिने. ते तसं सांगून अभि पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशनकडे निघाला. पुढच्या 1 तासात अलकाच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री आली. 2च नंबर ज्यावर सतत कॉल केले होते. लगेच ते कॉल कुठून आले ते शोध सुरू झाला. एक तर बंदच होता. दुसरा कॉल खूप वेळाने सुरू झाला. लगेच त्याची लोकेशन शोधली. अभि त्याच्या टीमसोबत निघाला. संध्याकाळचे 7 वाजले होते. तेव्हा ते त्या लोकेशनवर पोहोचले. एका चाळीत त्या मोबाईलची लोकेशन होती. खूप शोधलं तेव्हा एका 30-35 वर्षाच्या माणसाचा तो नंबर होता हे कळलं. लगेचच पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं. कसून चौकशी सुरू झाली. प्रथम तो सगळ्या गोष्टीचा नकार देत होता. शेवटी अभिचा पारा चढला. 2-3 फटके पडले तसा तो बोलू लागला. साहेब, मी काही केलं नाही. मग तुला कॉल कसा गेलेला अलका मॅडमने? मी ड्रायव्हर आहे त्यांचा. मग तू त्यांच्यासोबत का नव्हतास आणि इथे का लपून बसला होतास? अभि मोठ्या आवाजात बोलला. त्यांनीच सांगितलं होतं. आणि त्यांचे मिस्टर कुठे आहेत? खरंच साहेब, मला काही माहिती नाही. कालपासून घरी आले नाहीत ते. कुठे गेले माहिती नाही, तो काकुळतीने म्हणाला. चल, त्याचे घर दाखव. अभि त्याला घेऊन गाडीत बसला. रात्री ते अलकाच्या घरी पोहोचले. बंगला होता. बंगल्यात फक्त 2 नोकर. भिंतीवर दोघांचा फोटो होता, अर्थात नवीन. अभिने त्यांच्याकडे असलेला जुना फोटो आणि नवीन फोटो जुळवून पाहिला. थोडाफार फरक असला तरी तो दीपकच होता. नोकरांकडे चौकशी केली. त्यांनाही काही माहिती नव्हती. काल सकाळी जॉगिंगला गेले साहेब, ते आलेच नाही परत. त्यानंतर मॅडमला एक चिठ्ठी आणून दिली कोणीतरी. तेव्हापासून घाबरल्या होत्या त्या. नंतर सतत फोन चालू होते. कोण फोन करत होतं ते माहीत नाही, पण रात्रीपर्यंत येत होते फोन. मग आज सकाळी कोणाला न सांगता त्या निघून गेल्या. अजून आलेल्या नाहीत. एका नोकराने त्याला जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलं. येणारसुद्धा नाहीत त्या. त्यांचा खून झाला आहे. ते ऐकून ड्रायव्हरसहित बाकीचे नोकर चाट पडले. ती चिठ्ठी इथेच असणार, अभि मनातल्या मनात बोलला. सगळं घर शोधून काढा, काहीतरी नक्की मिळेल. लगेच आपल्याकडे वेळ कमी आहे. सगळेच तो बंगला शोधू लागले. एका कपाटात काही घरांची वगैरे कागदपत्र होती. नीट बघितलं. सागर बोलल्याप्रमाणे त्यागी सरांच्या घराचे पेपर्स होते ते. त्या कॉलेजचे पेपर्स होते. शिवाय आणखी काही ठिकाणचे पेपर्स होते. याचा अर्थ की हे दोघे आधीपासून लोकांना फसवत आहेत तर. शेवटी एकदाची ती चिठ्ठी मिळाली. त्यात सरळ लिहिलं होतं की दीपक यांना किडनॅप केलं आहे. त्यांना सोडवायची रक्कम लिहिली होती. त्याचा काही अर्थ नव्हता. आणि त्या फ्लॅटचा पत्ता होता जिथे अलकाला गोळी मारली. शेवटी जेवढी माहिती मिळाली, कागदपत्र मिळाली, तेवढी घेऊन सर्व पोलीस स्टेशनकडे निघाले. अभि मात्र घरी आला. पुढच्या दिवशी अभि आणि त्याची टीम सकाळपासून कामाला लागली. दीपक यांचा नवीन फोटो सगळीकडे दिला गेला. कोणीतरी नक्की याला पाहिलं असेल. दुपारपर्यंत तरी मिळालेल्या पुराव्यांची जुळाजुळ चालू होती. दीपक यांचा पत्ता नव्हता. संदेश नक्की कुठे लपून राहतो ते कळत नव्हतं, कारण त्याचेही फोटो दिले होते सर्व पोलीस स्टेशनमध्ये. संध्याकाळी उशिरापर्यंत मिळालेल्या माहिती आधारे संदेश त्यांना कुठे कुठे घेऊन जाण्याची शक्यता होती तिथे तिथे अभि जाऊन आला. हातात काही लागलं नाही. संदेशचा प्लॅनच तसा होता. अभि आणि महेश फक्त विचार करत होते. 28 मार्च, उद्या दीपकचा खून होणार. हा विचार अभिला गप्प बसू देत नव्हता, कारण दीपकला नक्की कुठे लपवून ठेवलं आहे ते कळत नव्हते. अशातच अभि पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन उभा राहिला. तो बाहेर यायचीच कोणतरी वाट बघत होता. अभि फक्त बाहेर येऊन उभा राहिला.
त्याचबरोबर एक गोळी त्याच्या पायाजवळ जमिनीवर लागली. अभिला काही झालं नाही, परंतु त्या हल्ल्याने तो बावरला. लगेच जरा मागे झाला, स्वतःला सावरलं. अभि गोळी कोणत्या दिशेने आली ते बघू लागला. हातात स्वतःची गन होती. गोळीचा आवाज ऐकून आतले सर्व पोलीस बाहेर आले. आणखी एक गोळी बाजूला असलेल्या झाडावर लागली. अभिचे लक्ष तिथे गेले. त्याचवेळी एक वस्तू दुसऱ्या दिशेने अभिच्या हातावर येऊन आदळली. त्याने काही अभिला जखमी वगैरे केलं नाही, परंतु या सगळ्यामुळे सगळेच घाबरले. 10 ते 15 मिनिटे सगळेच आणखी काही होते का याची वाट बघत होते. पुढे काही झालं नाही. महेश तिथे नव्हताच त्यावेळी. जमिनीतील आणि झाडाला लागलेली बुलेट त्याने चेक केली. तीच होती जी संदेश वापरत होता. आणि अभिला जी वस्तू आदळली होती ती होती एका कागदात गुंडाळलेला बुद्धिबळातील राजा. तो तसाच त्याने आपल्या टेबलवर ठेवला होता. अभि तो संदेशच होता ज्याने सकाळी इथे गोळीबार केला. महेश रिपोर्ट घेऊनच आला होता. अभि मात्र वेगळ्या विचारात होता. महेशने तो राजा हातात घेतला. पण मला एक कळत नाही, आता तर फक्त राजाच राहिला आहे, मग त्याने हा क्ल्यू का द्यावा? महेशचे बोलणे ऐकून अभि लगेचच बोलला, एक्झॅक्टली, हेच त्याने का केलं असं? अभिच्या या प्रश्नाने महेश विचारात पडला. थोडा वेळ शांततेत गेला. काय झालं सकाळी ते सांगशील का मला? महेशने विचारलं. हां बघ, मी बाहेर आलो पोलीस स्टेशनच्या. उभा राहिलो एका ठिकाणी. चालत होतो तोपर्यंत काही झालं नाही. जसा उभा राहिलो त्याचवेळी गोळी शूजजवळ जमिनीवर लागली. तसा मागे झालो. त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला झाडाला गोळी लागली. मी लगेच तिथे बघितलं आणि हे माझ्या हाताला येऊन लागलं, डाव्या बाजूने. अभिने सगळी स्टोरी सांगितली. याचा अर्थ त्या दोन्ही गोळ्या तुला मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी नव्हत्या. हे तुला कसं माहीत? अभिने विचारलं. तो नेमबाज आहे. त्याचा नेम चुकणे शक्य नाही. तुला मारायचं असते तर पहिलीच गोळी तुला लागली असती असं मला वाटते. त्याला काहीतरी दाखवून द्यायचे असेल. शिवाय हा राजा, या क्लूचा काही उपयोग नाही तरी का दिला? त्याला लक्ष वेधून घ्यायचे होते. अभि कळला का प्लॅन? अभिने मान डोलावली. लगेच त्याला काही आठवलं. महेश, तो राजा ज्या कागदात गुंडाळला होता त्या कागदावर बघ काही आहे का? महेशच्या बाजूलाच तो पेपर होता. महेशने वाचला. हो, पत्ता आहे. अभिने पाहिला. काय वाटते तुला, जाऊया का? अभिने महेशला विचारलं. एक चान्स तर घ्यायला पाहिजे. चल निघू लगेच. अभि महेशसोबत टीम घेऊन निघाला. पुढच्या अर्ध्या पाऊण तासात ते सगळे त्या पत्त्यावर पोहोचले. एक वेगळाच असा फ्लॅट होता तो. दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून सगळे आत शिरले. रिकामाच होता. कोणीतरी नक्की राहत असणार अशा खुणा होत्या तिथे. दबक्या पावलांनी सगळे आत शिरले. कोणी नव्हतं आत. कोणी नाही बघून सगळे रिलॅक्स झाले आणि त्या जागेची तपासणी करू लागले. आत एका बेडरूममध्ये समोर भिंतीवर त्यागी कुटुंबाचा फोटो होता. त्याखाली एका टेबलवर काही फोटोज होते. अभिने ते बघितले. आतापर्यंत मारलेल्या व्यक्तींचे फोटो, त्यासोबत त्यांचे पत्ते. महेशला समजलं सगळं. हा इथे राहून काम करायचा सर्व. महेश बोलला. त्याने सगळ्यांची माहिती काढली होती. कोण किती वाजता घरातून बाहेर पडायचा, कुठे राहतात, कुठे जातात, इतकंच काय तर कोणाला भेटतात ते सुद्धा माहिती होती. फोटो सहित जमवली होती. खूप सारे फोटो आणि बरीचशी माहिती. अलका आणि दीपकची माहितीसुद्धा जुन्या नव्या फोटोसहित. ग्रेट काम ना? अभि त्याची तयारी बघून इम्प्रेस झाला. सरते शेवटी एक बंद लिफाफा भेटला. त्यात एका चिठ्ठीवर ओन्ली फॉर अभिषेक असं लिहिलं होतं. अभिने लगेच ते वाचण्यास सुरुवात केली. नमस्कार सर, मी संदेश. आतापर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल आणि मी हे कसं केलं तेही कळलं असेलच तुम्हाला. मला देशासाठी करायचे होते काहीतरी, निदान खेळात तरी. खूप स्वप्न होती माझी आणि माझ्या कुटुंबाची. सगळी नष्ट करून टाकली या अलका आणि दीपकने. त्यांना त्याची शिक्षा द्यायला पाहिजे होती कोणीतरी. आमच्यासारख्या आणखी कोणाची वाट लागू नये यासाठीच त्यांना संपवावे हे ठरवलं मी. सॉरी. दीपक माझ्यासोबत आहे. या पाकिटात एक पत्तासुद्धा देत आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला पुढचा क्ल्यू मिळेल. दीपकला मी 19 मार्च संध्याकाळी 5 वाजता मारणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्यासमोर येऊ शकता. एक मात्र नक्की, काही झालं तरी चेकमेट होणारच. महेशने सुद्धा ते पत्र वाचलं. त्यात पत्ता मिळाला. अभि काही हवालदारांसोबत तिथे निघाला. बाकीचे महेशसोबत ते फोटो, कागदपत्र वगैरे घेऊन पोलीस स्टेशनकडे निघाले. त्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा कळलं की ते एक बंद खोली आहे. आत गेल्यावर आणखी एका कागदावर दुसराच पत्ता लिहिला होता.
तिथून लगेचच ते दुसऱ्या पत्त्यावर निघाले. तुटकी इमारत होती ती. त्याच्या गेटवरच एक कागद लावला होता, अभिच्या नावाचा. पुन्हा एक पत्ता. अभि वैतागला. तरीही तो निघाला तिथे. रात्र झाली हे सगळं होईपर्यंत. त्या नव्या जागी पोहोचले. तिथेही एक चिठ्ठी भेटली. त्यात लिहिलं होतं, सॉरी अभिषेक सर, मला फक्त आजचा दिवस संपवायचा होता. तुम्हाला उद्या दुपारी बरोबर 4 वाजता मी क्लू देईल. बाय. अभिने रागात तो कागद फाडून टाकला. रात्र झाली असल्याने सगळेच तिथूनच घरी निघाले. पुढचा दिवस 29 मार्च. अभि त्याच्या क्लूची वाट बघत होता. महेश संदेशच्या रूममधून आणलेली गोष्टी, फोटो गोळा करून त्यातून काय मिळते का ते बघत होता. अभि तर रात्रीपासून झोपलाच नव्हता. बसल्या जागी त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही. महेशने त्याला थोड्या वेळाने जागं केलं. बघतो तर दुपारचे 12 वाजले होते. अरे, एवढा वेळ मी झोपून होतो. जागं तरी करायचं ना. अभि डोळे चोळत उठला. झोपला होतास ना, आणि बघतो आहे किती धावत असतोस ते. मीच बोललो यांना कोणी उठवू नका म्हणून. अभि तोंड धुवून आला. बरं, काय म्हणतो आहेस? आणि काही सापडलं का तुला? अभिने महेशला विचारलं. काही मिळणार नाही हे तर त्यालाही माहीत होतं. परफेक्ट प्लॅन होता ना. अगदी त्याच्या मनासारखं झालं सर्व. ते पुरावे मुद्दाम आपल्याला मिळावेत, दिसावेत म्हणून संदेशने स्वतःच त्याच्या रूमवर ठेवून दिले होते. आपण सुद्धा त्याच्या तालावर नाचत राहिलो. पण दीपकला कसं वाचवणार आपण? संदेशला थांबवायला हवे ना. अभि विचार करून बोलला. एक गोष्ट कळली पण मला. बुद्धिबळातील नाव किंवा सोंगट्या त्याने अशाच वापरल्या नाहीत. म्हणजे? अभिने विचारलं. बघ, सागर म्हणाला, एक प्याद दुसऱ्या राजाच्या पटावर पण योग्य ठिकाणी पोहोचला तर वजीर होतो. तसंच झालं ना. त्यागी कुटुंब नाशिकचे आणि हे सगळे मेलेले मुंबईचे. संदेशने वेळ घेतला परंतु योग्य वेळेत पोहोचला. त्याने सर्वांना मारायला सुरुवात केली. जसा वजीर. त्याला कोणीही अडवू शकत नाही. तसंच तो मारत गेला. प्याद्यांना मारणे तसे सोपे असते. ते त्याने आरामात केलं. उंटाला तिरक्या चालीत मारता येत नाही. समोरून मारतात त्याला. त्याने काय केलं आठव. ते कॅन्टीनमध्ये बसले होते. समोरच्या इमारतीमधून गोळी झाडली. नंतर हत्ती. हत्तीला समोरून मारता येत नाही. तिरक्या चालीत मारतात. त्यांना इमारती बाहेर मारलं. गोळीचा अंदाज लावला तर कमरेच्या वर गोळी लागली होती. म्हणजेच तिरक्या दिशेने गोळी आली होती. घोडा. हुशार सोंगटी. त्याला मागून डोक्यात गोळी मारली. आणि राणी म्हणजेच वजीर. त्याला सहजासहजी मारता येत नाही. एक ते स्वतःचा एखादा सैनिक देऊन मारतात किंवा राजाला फसवून मारतात. त्याने दीपकला किडनॅप करून अलकाला समोर यायला लावून डोक्यात गोळी मारली. कळलं का? त्याने फक्त क्ल्यू दिले नाही. अभि तो खरोखरच बुद्धिबळ खेळतो आहे. अभिला सगळं बोलणं पटलं. प्रत्येक गोष्ट त्याच्या डोळ्यासमोरून येऊन गेली. मग पुढे काय आता महेश? त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं, चेकमेट होणारच. राजाच्या समोर कुठल्याही बाजूने विरुद्ध राजाचा सैनिक असेल तर चेकमेट होतो. मला वाटते तो दीपकला समोरून मारणार असेल. हो, पण कुठे? ते कळणार कसं? महेशने नकारार्थी मान हलवली. ते वाट बघत होते संदेशच्या क्लूची. बरोबर 4 वाजता महेश आणि अभिच्या मोबाईलवर एकच मेसेज आला. एका इमारतीचा पत्ता होता तो. आणि त्याखाली लिहिलं होतं, चेकमेट. संदेशचाच मेसेज आहे हे समजून अभि, महेश टीमसोबत निघाले. पत्ता जरा दूरचा होता. कितीही वेगात गाडी चालवली तरी ट्रॅफिक होतेच. तरी प्रयत्न करून ते पोहोचले. 4:40 झाले होते. अजून 20 मिनिटे आहेत त्याला अडवायला. नुकतीच बांधकाम पूर्ण झालेली ती इमारत होती. वॉचमॅनला काहीच कळत नव्हतं एवढं पोलीस कशाला आलेत. तो घाबरला. महेशने त्याला सांगितलं काय झालं ते. त्याने लगेच गेट उघडून दिला. 10 मजली इमारत. कुठे शोधणार संदेशला? काही जणांना पार्किंगमध्ये पाठवून अभि स्वतः पहिल्या मजल्यावर शोधाशोध करू लागला. एका मजल्यावर 6 रूम. सगळ्या शोधल्या. त्यातच 15 मिनिटे गेली. काही हातीच लागलं नाही. 5 मिनिटे शिल्लक होती. 5 वाजायला. दुसऱ्या मजल्यावर त्याने आपली माणसं पाठवली. अभिसुद्धा निघत होता पण महेशने त्याला अडवलं. अभि, त्याला चेकमेट करायचं आहे ना. चेक आणि मेट तेव्हाच होतो जेव्हा राजाला पळायला कुठे जागा शिल्लक राहत नाही. या इमारतीमध्ये तशीच एकच जागा आहे. महेश बोलला. टेरेस. अभि पटकन बोलला आणि बाजूलाच असलेल्या लिफ्टच्या इंडिकेटरवर लक्ष गेलं. ती लिफ्ट 10व्या मजल्यावर होती असं दाखवत होती. बाजूलाच असलेल्या दुसऱ्या लिफ्टने महेश आणि अभि वर निघाले. पुढच्या 2-3 मिनिटात ते शेवटच्या मजल्यावर पोहोचले. गच्चीचा दरवाजा उघडा होता.
अभिने गन काढली. हळूच डोकावून पाहिलं. एका माणसाला समोर बांधून ठेवलं होतं. येस, तो दीपकच होता. त्याचं तोंडही बांधलं होतं. त्याच्यासमोर एक जण हातात गन घेऊन उभा होता. हँड्स अप संदेश, अभि गच्चीत प्रवेश करत म्हणाला. संदेशकडे गन रोखून धरली होती. मला माहिती आहे तुला ऐकायला येते ते. गन खाली टाक. तसा संदेशने मागे वळून अभिच्या दिशेने गोळी झाडली. अर्थात त्याच्या बाजूलाच, त्याला लागू नये अशी. महेश मागच्या मागे गेला. अभिने बाजूला उडी मारली आणि एक गोळी संदेशच्या दिशेने झाडली. ती त्याच्या पायात घुसली. खाली गुडघ्यावर बसला संदेश. लगेच अभिने दुसरी गोळी झाडली. ती संदेशच्या पोटात लागली. संदेश खालीच पडला. संदेश खाली पडलेला बघून अभि पुढे जाऊ लागला. तसा संदेशच्या हातातील घड्याळातील अलार्म सुरू झाला. 5 वाजले होते. संदेश झटक्यात उठला. खाली पडलेली गन उचलली त्याने आणि एका झटक्यात गोळी दीपकच्या डोक्यातून आरपार झाली. थरारक असं काहीतरी ते घडलं होतं. दीपक तर जागच्या जागीच गेले. संदेशने त्यांना मेलेले बघितलं. हसत हसत तो खाली पडला. हळूहळू करत डोळे मिटले. अभिला क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. महेशसुद्धा आला. थोड्या वेळाने त्याची टीम वर आली. बाकी फोन वगैरे करून डेड बॉडी घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलावली गेली. अभि एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं बघत होता. महेश त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला. झालं अभि, आता सोडून दे विचार. महेश त्याचे खांदे थोपटत म्हणाला. नाही रे, त्याला वाचवता आले असते. संदेशला, दीपकला, दोघांनाही. जरा कमी पडलो, अभि म्हणाला. नाही, खूप मेहनत घेतलीस. सागरचे बोलणे आता कळलं मला. सगळेच मरणार असं बोलला होता. संदेशला, दीपकला मारूनच मरायचं होतं. म्हणून त्याने क्लू देऊन आपल्याला इथे बोलावलं. इट्स अ पार्ट ऑफ प्लॅन. बरोबर.